नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश डी.वाय. पवार. तुमचं बाताळवाडीच्या या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत महाराष्ट्रातल्या एका अशा तरुण नेत्याशी, अशा एका युवकाशी, ज्याच्या समाजकारणाची सुरुवात वयाच्या फक्त 14व्या वर्षी झाली होती. आज त्याचं वय आहे 21. या 21व्या वर्षापर्यंत त्याला राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय असे एकूण 40 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यंगेस्ट यूथ आयकॉन ऑफ इंडिया म्हणून नोंद आहे. तसेच तो सर्वात तरुण वयाचा केंद्रीय शैक्षणिक संसद समितीचा सदस्य आहे. त्यानं आपल्या समाजकारणाच्या माध्यमातून, आपल्या राजकारणाच्या माध्यमातून हजारो लोकांची अनेक कामं केलेली आहे. प्रहार या संघटनेच्या माध्यमातून त्यानं रुग्णसेवेचं एक मजबूत जाळं उभं केलेलं आहे. आणि प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांचंही त्याच्यावरती तितकंच प्रेम आहे. तर भेटूयात अशाच एका युवकाला, म्हणजेच शिवराज मनोजराव काळभोर याला. बोला. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश डी.वाय. पवार तुमचं बाताळवाडीच्या या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या भागात आपल्याबरोबर एक असा मित्र आहे की जो वयाच्या 21व्या वर्षी महाराष्ट्रात इतकं सुंदर काम करतोय. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की राजकारणात यायला कुठलंच वय नसतं, परंतु इतकं कमी हे वय नसतं हे त्यानं दाखवून दिलंय. माझ्याबरोबर आहे आज शिवराज काळभोर. शिवराज, तुझं बाताळवाडीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सगळ्यात तुला पहिला प्रश्न की आपण सगळ्याच गेस्टला विचारतो की या निसर्गात येऊन कसं वाटतंय? खरं तर निसर्गातच म्हणजे जे शूट असतात किंवा कारण की निसर्गात आपण ज्यावेळेस शूटिंगला बसतो किंवा आपलं मनोगत व्यक्त करायला बसतो त्यावेळेस खरंच आपल्या मनापासून जे आपल्याला बोलायचं असतं ते निसर्गातच आपण बोलू शकतो. बरोबर आहे. आणि आमच्या पॉडकास्टचं पण आज थोडं होतं की म्हणजे काय आहे, ज्यावेळी आपण पॉडकास्ट किंवा कुठल्याही मुलाखती एखाद्या स्टुडिओत शूट करतो, तो स्टुडिओ बंद असतो, त्यामुळे ते विचारांना पण एक बंधन येते असा आमचा एक थॉट होता. त्यामुळे बाताळवाडीचे पॉडकास्ट आपण अशाच करतो की निसर्गाचे सानिध्यात. खूप सुंदर तुमचा हा जो कन्सेप्ट आहे तो खरंच खूप सुंदर आहे. आता अजून एक सुंदर कन्सेप्ट आहे. आमचे सगळे डीओपी बघितले तर सगळ्यांच्या गळ्यात मफलर आहेत. हो. आणि माझी एक वेगळी ओळख आहे की मफलरसाठी. तर मफलरसाठी मी माझ्या मित्र परिवारात फेमस आहे. तर तुझ्यासाठी पण एक गिफ्ट, तुला मफलर. आपण दोघं गावातली माणसं आहे, गावात रमणारी माणसं आहे. लगेचच मफलर तुझ्या स्वॅग मध्ये तू गायत टाक. मग आपण गप्पांना सुरुवात करूया. तोपर्यंत चहा आलाय, चहा घेऊ आणि मस्त गप्पा मारू. तर शिवराज, म्हणजे आता मी ज्यावेळेपासून तुला सोशल मीडियावरती बघतोय तर मी बघितलं की बाबा शिवराज काळभोर नावाचं कोणतरी पोरगा. मी तुझं सगळ्यात पहिल्यांदा जो मी व्हिडिओ बघितला होता ते मीडियाच्या माध्यमातून माझ्याकडे आलं की टोल नाक्यावरचा तो एक व्हिडिओ होता की ते टोल नाक्यावर तुझी गाडी अडवली होती आणि काहीतरी विषय होता. ते नेमकं प्रकरण काय होतं? खरं तर गाडी माझी अडवली नव्हती. विषय असा झाला होता की मी तुळजापूरहून येत होतो. त्यावेळी तिथं त्या टोल नाक्याच्या माग, म्हणजे जो टोल नाका आहे तो, तिथं जवळपास खूप गर्दी झाली होती. जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंत माग लाईन गेली होती आणि त्याच्यात होती एक ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स होती ती माझ्या गाडीच्या शेजारीच होती आणि त्याच्यात खरंच सिरियस पेशंट होतं. तर गव्हर्नमेंटचा रूल काय आहे, तुम्ही टोल वसूल करा, ठीक आहे करा, पण गव्हर्नमेंटचा असा जी आहे की ज्या वेळेस ॲम्ब्युलन्स अडकलेली असती त्यावेळेस तुम्ही तो पट्टा किंवा तो पॅच 10 ते 15 मिनिटाचा पॅच सोडला पाहिजे. बरोबर. तर माझं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही 5 ते 10 मिनिटासाठी तुम्ही टोल रिकामा करा. किंवा माझा वैयक्तिक हेतू नव्हता की किंवा माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी तिथं भांडणं केली नाही उतरून. बरोबर. ॲम्ब्युलन्स अक्षरशः अर्धा तास गुंतली होती. ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर माझी गाडी टोल गेट पर्यंत आली. तेव्हा मी गाडीतून उतरून मग त्यांना जे सांगायचं ते माझ्या स्टाईलमध्ये मी सांगितलं, तुझ्या भाषेत सांगितलं थोडं. आता आणखीन एक मला काय प्रश्न आहे, तुझी जर पूर्ण पद्धत बघितली मागचे काही दिवस ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं मी काय तुझी वळाल चालली सगळ्या गोष्टी बघितल्या, तर तू म्हणतोस की तुझं मूळचं गाव लोणी काळभोर, बरोबर?
तर तू तुळजापूरच्या इथला किस्सा सांगतो, मग भीती नाही का वाटत की नवीन ठिकाण आहे, काय होईल काय नाही? भीती त्याच वेळेस गेली ज्यावेळेस मी समाजकारणात पाऊल ठेवलं. बरं. भीती वयाच्या भीती किंवा काय मला काय होईल किंवा मग एवढ्या लांब आहे किंवा मग मला कोण पकडल मारल शिव्या देईल, ही भीती ज्यावेळेस मी वयाच्या 14व्या वर्षात समाजकारणात उडी बरं. घेतली, ज्या दिवशी उडी घेतली त्या पहिल्या दिवसापासून मी भीती हा प्रकार सोडून कळलं. दिलेला आहे. हो. तर आता तू म्हणलास की वयाच्या 14व्या वर्षी समाजकारणात आलो, तर ह्याची सुरुवात कुठनं झाली? म्हणजे काय असतं, आपण ज्यावेळी लहान असतो त्यावेळी ती बीज कुठेतरी रोवली जात बरोबर. असतात. तर तुझ्यात म्हणजे कुठली बीज होती किंवा तुला का वळावं असं वाटलं की नाही आता ह्या गोष्टीत आपण पूर्ण वेळ, आणि वय वर्ष 14 बरं. अगदीच लहान आहे की तिथं कळत पण नाही, हो. तर त्या वयात कसं? तर ऍक्च्युली माझी ज्यावेळेस 10वी झाली, हम्म. म्हणजे 10वी पासूनच माझे वडील मनोज काळभोर, हम्म. ते बच्चू कडू साहेब माहिती आहेत तुम्हाला? बरं. येस. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची बरोबर ओळख आहे, त्यांचं काही नाव असं सांगण्याची गरज कोणाला बरोबर पडत नाही. बरोबर. तर त्यांच्या सानिध्यात किंवा त्यांच्या सोबत हम्म. 15 ते 18 वर्षापासून काम करतात. बरं. तर ज्यावेळेस मी 9वीत होतो, हम्म. म्हणजे माझं वय त्यावेळेस 13 असेल, 13 13.5, बरोबर. त्यावेळेस पासून मी त्यांची बायोग्राफी, त्यांचे आंदोलन किंवा मग ते काम करण्याची त्यांची पद्धत, बच्चू कडूंची. बच्चू कडू साहेबांची, बर. ती बघून कुठंतरी असं वाटत होतं की बाबा आपण पण समाजात उतरून लोकांसाठी काहीतरी केलं हम्म. पाहिजे. तर खरं तर सांगायचं झालं तर बच्चू कडू साहेबांपासून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. बच्चू कडूंकडे बघूनच थोडक्यात मी राजकारणात राजकारणात आला. उतरलो. आणि तुझ्यात जे आता स्टाईल दिसते हा, ते कुठंतरी त्यात बच्चू कडूंची छबी असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. तर आता मग काय बघ, म्हणजे माझ्या लहानपणीचं मी सांगतो, ज्यावेळी मला आठवतंय की मी 7वी 8वीत होतो, हो. त्यावेळी मी 7वी 8वीत असताना राज ठाकरेंचा डायहार्ड फॅन होतो. बरं. माझी सायकल होती हरकुलसची, बरोबर. त्याला मी अख्खे मनसेचे झेंडे बिंडे लावले होते, माझ्या हो. सायकलला किचन होतं. हो. तर मग तशी तुझी सुरुवात झाली की बाबा बच्चू कडूंकडे बघून तू समाजकारणात आलास. बरोबर. तर मग बच्चू कडूंचं स्वभावातलं किंवा काम करण्याच्या स्टाईल मधलं तुला जास्त काय अपील झालं की ही गोष्ट आहे, मला या माणसासारखं काम करायचं, या माणसासारखं बनायचं, अशी कुठली गोष्ट आहे? आता बच्चू कडू साहेब राज्यमंत्री होते किंवा त्याच्या आधी आमदार होते. 20 वर्ष त्यांनी आमदारकी भोगली आहे. बरोबर. तर ज्यावेळेस मी लहानपणी नवीन नवीन सुरुवात केली त्यावेळेस मी मंत्रालयात जायचो. बरं. आता भरपूर म्हणजे माझ्या मतदारसंघात किंवा माझ्या आजूबाजूच्या गावात माझ्या गावातली जी कामं असायची ती मी बच्चू कडू साहेबांच्या मार्फत मंत्रालयातनं, कुणाचं दवाखान्याचं असेल, कुणाचं शाळेचं असेल, XYZ काही असेल, तर मी जायचो. तर त्यावेळेस पाहायचो तिथं अनेक मंत्री फिरायचे, पण मंत्र्यासोबत त्याचा PA किंवा 2-3 त्याचे कार्यकर्ते. पण बच्चू कडू साहेबांसोबत मंत्रालयात जवळपास 100 ते 200 लोक मागं असायचे. बरं. आणि कोणच बिल्डर नाही किंवा कोणच कॉन्ट्रॅक्टर नाही, सामान्य लोक सगळी सामान्य लोक. भाऊ आमचं दवाखान्याचं काम आहे, एवढं करून द्या. बरं. भाऊ आमच्या शाळेत एवढी ऍडमिशन करून द्या. सगळे सामान्य प्रश्न आणि सगळ्या सामान्य जनतेचे प्रश्न. बरं. बरं, त्यातले काय ओळखीचे असतील, काय ओळखीचे नसतील, नसतील. कधीतरी नाही. कोणतरी पहिल्यांदाच भेटणार. 100% तुम्हाला सांगतो, मंत्रालयात जो भाऊंच्या मागे क्राऊड असतो त्याच्यातले 90% लोक नवीन असतात, अनोळखी असतात त्यांना. बरोबर. पण बच्चू कडू साहेब हा असं व्यक्तिमत्व आहे की उद्या तुम्ही जरी गेले, तुमचा परिचय नाही आणि तुम्ही तुमचं काम घेऊन गेले, जर खरंच तुमचं काम आहे किंवा तुम्हाला गरज येते कामाची, तर कधी जात बघणार नाही किंवा कधी ओळखीचा माणूस आहे किंवा अनोळखी आहे किंवा XYZ काही असू द्या, काही बघत नाहीत. फोन काढला, अधिकाऱ्याला फोन लावला, जर नीट भाषेत ऐकत असेल तर ठीक, नाही तर मग त्यांच्या भाषेत. पण आता मी जर इथनं पुढे गेलो त्यांच्याकडे तर मी सांगणार ना शिवराज काळभोरचा मित्र आहे म्हणून. हो, तुम्ही नाही सांगितलं, तुम्ही नाही सांगितलं तरी ते तुमचं काम 100% होणार. आता काय आहे, माग बच्चू कडूंना राज्यमंत्रीपद मिळालं. हो. तर त्यावेळेला फोटो व्हायरल झालता बघ, म्हणजे त्या मंत्रालयात. आता मी काय कधी मंत्रालयात गेलो ना, तर तुझ्या निमित्तानं योग आला तर आपण जाऊ एकदा. 100% जाऊ. पण त्या मंत्रालयात असं एक पार असतो आपल्या झाडाच्या कडेला, तसं एक पार होतं. बच्चू कडू तिथं बसले होते, कडेला भरपूर माणसांची गर्दी होती आणि सह्या चालल्या होत्या कुठल्या तरी कागदपत्रावर. ऍक्च्युली तेच तुम्ही जो मला प्रश्न विचारला ना की तुला का वाटलं की तुला त्यांची काय प्रेरणा मिळाली, तर मला एक असं वाटतं की मंत्री झाल्यावरती तर लोक ऑटोमॅटिक आपल्याजवळ येतात. बरोबर. पण ना आमदार असताना ना मंत्री, आत्ता बघा बच्चू कडू साहेबांचा या
निवडणुकीत पराभव झाला. बरोबर. पण तुम्ही आजही बघा, कुठल्याही भागात, महाराष्ट्राच्या कुठल्याही राज्याच्या कोपऱ्यात जाऊ द्या, 200 ते 300 लोक, 500 लोक, 1000 लोक गोळा होतात. का तर त्या माणसाचं काम बोलतंय. तर मला पण कुठंतरी वाटलं की बाबा आपण समाजात राहून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण की आपण समाजात जन्म घेतलाय म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर बच्चू कडू साहेबांची जी काम करण्याची स्टाईल आहे ती स्टाईल मला आवडली. पारावरती तुम्ही आता म्हणले पारावरती बसून काम करणं, ना कुठलं ऑफिसची गरज असती किंवा ना एसीची गरज असती किंवा ना लय एकदम हायटेक किंवा एकदम हायफाय ठिकाण पाहिजे असं नाहीये त्या माणसाचं. तुम्ही इथं ह्या दगडावरती बसून जरी, या लाकडावरती बसून जरी त्यांना बसवलं आणि हातात कागद आणि हातात फोन दिला, अधिकाऱ्यांना फोन करायचा, हे करायचं, अधिकारी काम करत नाही, ते कुठंही करणार. बरं. ती स्टाईल मला भोवली अक्षरशः, की बाबा एवढा मोठा माणूस असून म्हणजे त्यांचं आयुष्यातले जवळपास आता त्यांचं वय 50 वगैरे असेल, तर त्यांच्या आयुष्यातले 30 ते 35 वर्ष त्यांनी समाजात घालवलीत. दिव्यांग लोकांना पहिली म्हणजे इथून मागं 10 वर्षापूर्वी दिव्यांग लोकांना भिकाऱ्याची अक्षरशः किंमत होती. रोडवरती जे भिकारी असतात ना आता, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, त्याच्या बाहेर जे भिकारी बसलेले असतात, त्यांची अवस्था आणि दिव्यांगांची अवस्था 10 वर्षापूर्वी सेम होती. बरोबर ना? बरोबर. हे तर तुम्हाला माहितीच असेल. बरोबर. तर 1995चा कायदा आहे. दिव्यांगांना तुम्ही म्हणजे ज्या दिव्यांगांच्या सवलती आहेत किंवा दिव्यांगांना जो पगार मिळतो महिन्याला किंवा दिव्यांगांचं प्रमाणपत्र आहे, त्या प्रमाणपत्रावरती आपल्याला भरपूर सवलती आहेत. बरोबर. हे 1995चा कायदा आहे. पण तो अंमलात आणला 2012ला. बरं. आणला कोणी? बच्चू कडू साहेबांनी. बरं. तिथून पुढे जी दिव्यांगांना तुम्ही आत्ता बघा, प्रत्येक शासकीय कार्यालयात, प्रत्येक खासगी कार्यालयात, प्रत्येक शासकीय कंपनीमध्ये, शासकीय कंपनी, खासगी कंपनी, IT कंपनी, MIDC, कुठंही जा तुम्ही, एअरपोर्टवर जा, रेल्वे स्टेशनला जा, बस स्टँडला जा, बसमध्ये बसा, विमानात बसा, रेल्वेत बसा, अपंगांना जी आत्ता वागणूक आहे ना, ती इथून माग 10 वर्षापूर्वी नव्हती. बरोबर. थोडक्यात ती त्यांच्या हक्काची हक्काची लढाई लढायला लागली. आणि एक फरक पण दिसतो. म्हणजे काय बघा, आता मी पुण्यात राहतो, धनकवडी एरियात, 3 हत्तीचा. बरोबर. तर तिथे एक टपरी आहे. हा. मला बऱ्याच ठिकाणी ते बघायला मिळालं की तू जसं म्हणलास की बाबा कायदा 95चा आहे, बरोबर. पण अंमलात आला 2012ला. बरोबर. कायदा होता पण त्या अंमलात आणणारा माणूस नव्हता. तर बच्चू कडू त्या कायद्याचं म्हणजे काय म्हणतो, आणि ग्राउंडला भरपूर- पोहोचवणारा माणूस झाला. भरपूर कायदे आहेत, भरपूर शासन निर्णय आहेत, पण ते अंमलात आणणारी लोक नाही. तुला मी सांगत होतो की मी धनकवडी जिथं राहतो, ते 3 हत्ती चौकात एक टपरी आहे. आणि तर तिथं मी गाडीवरून निघालो होतो, मला तिथं एक फोटो दिसला की दिव्यांग एक माणूस आहे आणि त्याच्या बाजूला बच्चू कडू होते. तर मला राजकारणात थोडी आवड असल्यामुळे मी क्युरियस म्हणलं की बाबा बच्चू कडूंचा मतदारसंघ अचलपूर, बरं काम महाराष्ट्रभर आहे माहिती आहे, बरोबर. पण या माणसाने इथं फोटो का लावला बाबा? बरोबर. मी त्याला उतरलो, म्हणलं काय काका फोटो का लावला? देव आहे म्हणले आमच्यासाठी. म्हणलं का? तर म्हणले किमान मी इथं आज दिवसाला 1000 रुपये धंदा होतो माझा, समजा त्यातले मला 400-500 रुपये राहतात. बरोबर. तर त्या माणसाची पुण्य आहे की त्या माणसाच्या माझ्यावरती उपकार आहेत. बरोबर. आणि असं महाराष्ट्रभर आहे, मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. आता ज्या तू अजून एक मला माहिती दे की ती मला माहित नाही, ती दिव्यांगांसाठी एक योजना आली बघ की त्यांना त्या टपऱ्या मिळायला लागल्या. बरोबर. व्यवसायाला त्यांना एक जागा मिळायला लागली. ते बच्चू कडूंचा रोल आहे का ती शासनाचंच काय काम आहे किंवा त्यात पाठपुरावा त्यांचा तगडा आहे? पाठपुरावा तर तगडा 12 महिने आणि 24 तास असतो. अधिकाऱ्याला रातच्या 2ला, 3ला, 4ला, पाठ 5ला, 6ला, 7ला कधीही फोन लावतो. का? तर अधिकारी वर्ग हे आपले नोकर आहेत. बरोबर. जनतेचे. बरोबर ना? आता आपण राजकारणात उतरलो म्हणल्यावरती आपण पण त्यांचे नोकर आहे. बरोबर. बरोबर. तर दिव्यांगांची जी धोरणं आखली, मी तर वैयक्तिक असं म्हणू शकतो, म्हणतोच, कुठं पण म्हणतो, मी आता ऑन कॅमेरा म्हणतोय की दिव्यांगांची जी धोरणं काढलेत ती सगळी बच्चू कडू साहेबांमुळे निघालेत. बरोबर. ते वर्गाकडे मुळात कुणाचं लक्षच नव्हतं किंवा ते गृहीत धरलं होतं की काय अशीच आहेत किंवा यांच्याकडे कोण नव्हतं तेवढं, किंवा यांना कोण व्यक्ती नाहीये की वाली नाही यांचा आवाज उठवल. बरोबर. यांना कुणीच वाली नाही बाबा, हे गृहीत आहेत लोक. बरोबर. मी तुम्हाला काय म्हणलं, भिकाऱ्यांना जी वागणूक होती ती अपंगांना होती. आणि बच्चू कडू साहेब असे, आता तुम्ही जे म्हणलात की दिव्यांग लोकांवरती बच्चू कडू साहेबांचे उपकार आहेत, पण बच्चू कडू साहेब असं कधीच म्हणत नाही की माझे उपकार दिव्यांगांवरती आहेत. माझे ते दिव्यांग लोक म्हणजे माझे दैवत. कारण की दिव्यांग लोकांमुळे आज बच्चू कडू साहेब एवढ्या मोठ्या स्थानावरती आहेत. बरोबर. आणि मला अभिमान याच गोष्टीचा वाटतो की
एवढा मोठा नेता असून कधीच हम्म. म्हणत नाही की माझे उपकार या लोकांवरती झालेत. ते उलट असं म्हणतील बाबा त्यांचे उपकार त्यांचे माझ्यावर उपकार माझ्यावरती आहेत वा. असं ते म्हणतातच. आणि माझ्या माहितीनुसार आधी ते मंत्रालयच नव्हतं बरोबर. मंत्रालय नव्हतं. तो एक हम्म. ते पुढच्या भागात मी तुम्हाला सांगेल की ते कसं झालं किंवा आता त्याच्यासाठी सांगा, काय. पुढचा भाग होईल नाही होईल हो. आताच आपल्याला ऐकायचं आहे. बर तर गुवाहाटी प्रकरण झालं बर. बरोबर. हम्म. तर त्यात बच्चू कडू साहेबांना भरपूर लोकांनी नावं ठेवली, हम्म. भरपूर लोकांनी चांगलं म्हणले बरोबर. किंवा तर दिव्यांग मंत्रालय होण्यामागचं कारण हम्म. किंवा ते कसं झालं. हम्म. तर बच्चू कडू साहेब आता जे म्हणतात गुवाहाटीला आमदार गेले, 50 खोके घेतले, 100 खोके घेतले, गद्दार झाले 200 काय. गद्दार झाले. हम्म. तर मी तरी मला कितपत माहिती आहे किंवा मला काय माहिती आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो बर. की, आणि हे मी प्रामाणिकपणे सांगतोय, बरोबर. त्याच्यात काही खोट नाहीये. गुवाहाटीला बच्चू भाऊंचं जाण्यामागचं कारण होतं दिव्यांग मंत्रालय. बर. शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता हम्म. की तुम्ही गुवाहाटीला या, तुम्हाला दिव्यांग मंत्रालय देतो. किंवा पॅरलल मग कॅबिनेटची ऑफर होती का, किंवा बाबा एकतर दिव्यांग मंत्रालय किंवा मग स्ट्रॉंग कॅबिनेट नाही नाही, ऑप्शनच नाही, मला दिव्यांग मंत्रालय द्या पाहिजे. बस. बरोबर. हे बघा, मंत्रीपद येतं जात, हम्म. पण मंत्रालय एकदा स्थापन झालं की आयुष्यभर म्हणजे पिढ्यानपिढ्या ते चालत राहतं. बरं, आता ज्या- एकदा दिव्यांग हम्म. मंत्रालय स्थापन झालं त्याच्यानंतर कोण बंद करू शकतं का ते? नाही. मग तिथं 1000 मंत्री येतील, 1000 मंत्री जातील. बरोबर. पण बच्चू कडू साहेबांचं मंत्रीपद बाबा लिमिटेड 2 वर्षासाठी मंत्रीपद घेणं बरोबर. आणि अपंगांच्या पिढ्यानपिढ्या हम्म. 100, 200, 500 जे काही वर्ष असतील हम्म. त्यांना दिव्यांग मंत्रालय मिळणं, बच्चू कडू साहेबांना 2 वर्षासाठी मंत्रीपद मिळणं, ह्याच्यात बच्चू कडू साहेबांनी चॉईस काय केली? निवडलं काय? मंत्रालय मंत्रालय झाला निवडलं. अखंड. बरोबर आहे ना. बरोबर. मंत्रालय ज्यावेळेस होतं त्यावेळेस तिथून खाली दिव्यांगांचं कल्याणच झालं ना. बरोबर. कितीतरी GR त्या दिव्यांग मंत्रालयाच्या अंतर्गत आतापर्यंत निघाले हम्म. एवढ्या 2 वर्षात. आणि आता ज्यावेळी म्हणजे कधीही दिव्यांग मंत्रालयाचं नाव निघेल हा. त्यावेळी बच्चू कडूंचं नाव निघेल. बच्चू कडू, कारण की ते संस्थापकच थोडक्यात. बरोबर. तर मराठा आरक्षण म्हणलं की जसं अण्णासाहेब पाटलांचं नाव येतं समोर, बरोबर. तसं बच्चू कडू अजरामर झाले ह्या एका हो, गोष्टीमुळे. कारण की जरी तिथं शासनाच्या पाठीवरती संस्थापक म्हणून त्यांचं नाव नसेल हम्म. तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक दिव्यांगांच्या मनात दिव्यांग मंत्रालयाचे संस्थापक हे बच्चू कडू साहेबच राहणार. क्या बात आहे. वा. आणि मला अजून तुला एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा होता की तू सांगितलंस मगाशी की बाबा वडील 10 ते 15 वर्ष बच्चू कडून बरोबर काम करत होते, तर कसा वडिलांचा प्रवास काय आहे बच्चू कडून बरोबर? ऍक्च्युली माझे पप्पा अपंग आहेत पायात. बरं. हा, पण प्रहार अपंग क्रांती ही बच्चू कडू साहेबांची सुरुवात. बरं. प्रहार जनशक्ती पक्ष हे नंतर, हम्म. हे आपण लेटेस्ट म्हणू शकतो. पण प्रहार अपंग क्रांती ही हम्म. सुरुवात जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वीची सुरुवात आहे. हम्म. तर त्या सुरुवातीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर अपंग क्रांती संघटना, प्रहार अपंग क्रांती संघटना आणि ही सगळं वाढवण्यासाठी हम्म. बच्चू कडू साहेबांसोबत माझे वडील किंवा त्यांचे मित्र असतील जे सगळे फिरले. हम्म. त्याच्यामुळं ती जिल्ह्यात किंवा आमच्या पुणे जिल्ह्यात तर येण्यामागचं कारण माझे वडील आणि त्यांचे मित्र. बरं. तर म्हणजे बच्चू कडू साहेब 10 वर्षापूर्वी असं जास्त कुठं ओळख नव्हती महाराष्ट्रभर. मतदारसंघात तर होतीच, पण आता कशी संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे त्यांची. बरोबर. बच्चू कडू एक डॅशिंग आमदार आहेत किंवा डॅशिंग नेते आहेत, तशी ओळख 10 वर्षापूर्वी नव्हती त्यावेळी किंवा नव्हती, 15 बरोबर. वर्षापूर्वी नव्हती. त्यावेळेस बच्चू कडू साहेब अक्षरशः ट्रेननी यायचे. हम्म. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? ही 15 वर्षापूर्वी 15 गोष्ट. वर्षापूर्वी. जी आहे ती रियालिटी मी सांगतोय. बरोबर. कारण की तो माणूस आहे ना आंदोलनासाठी पेपरवरती पेपर टाकून झोपलेला आहे. हम्म. बच्चू कडू साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे की आंदोलन असलं ना की काही परिणाम किंवा काही परिणामाला सामोरे जायची त्यांच्यात ताकद होती आणि आत्ता पण आहे, कायम राहील. बरोबर. तर ते ट्रेननी यायचे हम्म. पुणे स्टेशनला. माझे वडील, त्यांचे मित्र हे सगळे, आमच्याकडे पहिली जुनी गाडी होती A-स्टार म्हणून. हम्म. तर ती गाडी घेऊन पप्पा त्यांना पिकअप करायचे, रिसिव्ह करायचे. हम्म. हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरायचे. बच्चू कडू साहेबांचा एक किस्सा ते त्यांच्या म्हणजे ते स्वतः सांगतात कितीतरी भाषणांमध्ये की बच्चू कडू साहेब हे एका त्यांची प्रहार अपंग क्रांती जी आमची संघटना आहे ती वाढवण्यासाठी एक
सभा होती किंवा कार्यक्रम होता किंवा रक्तदान शिबिर होतं, त्या ठिकाणी एसटीने गेलते. बरं, बच्चू कडू बच्चू कडू आमदार असताना एसटीने आमदार गेलते. असताना. ही रियालिटी आहे आणि हे बच्चू कडू साहेब कितीतरी भाषणांमध्ये सांगतात. बरं. एसटीने गेलते आणि आदल्या दिवशी गेले एसटीने आणि कार्यक्रम स्थळीच झोपले. बरं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिथली लोक, अरे हा कोण आहे बाबा, ओळखत तर नव्हते ना जास्त लोक. अरे बाबा हा कोण आहे, इथं कसं काय झोपला, असा कसा झोपला. तर मग ते नंतर कळालं लोकांना की बाबा हेच प्रमुख आमदार आहेत. बरं. वा. आमदार होते त्यावेळेस. आमदार होते. बरं. तर मला सांगा, इतिहासात अशी कुठं नोंद आहे? आमदार एसटीने जातो, ठीक आहे, गेले असतील, आमदार एसटीने जातो, आदल्या दिवशी कार्यक्रम स्थळीच खाली गादी म्हणजे रग वगैरे हातरून, ब्लँकेट वगैरे हातरून झोपतो. असा कुठला आमदार होणे आहे का, शक्य आहे का? नाही, आत्ताच्या काळात तर नाही. म्हणजे मला डायरेक्ट आठवलं की बाबा गणपतराव देशमुखांचं. बरोबर. हे गणपतराव आबा मंत्रालयात पण फिरायचे. एसटीने जायचे. त्यानंतर मी दुसरं बरोबर. उदाहरण ऐकतोय. नाही तर बरोबर. काय गावचं सरपंच म्हणलं तरी आता बघतोय की आपण बरोबर. फॉर्च्युनर शिवाय फिरत फॉर्च्युनर नाही. शिवाय फिरत नाही. बरोबर. तर हे आत्ताच्या राजकारणात तरी गोष्ट शक्य नाही, एवढं बरोबर. मान्य करायला लागेल. बरोबर. आणि बच्चू कडूंचा म्हणजे मला पण एकूण प्रवास का भारी वाटतो माहिती आहे का. म्हणजे मी काय गोष्टी वाचलेल्या आहेत, काय कुठं ऐकलेल्या आहेत. तर त्यातली एक गोष्ट माझ्या वाचनात अशी आली की बाबा बच्चू भाऊनी स्वतःचं लग्न पण वेगळ्या पद्धतीने केलं. हो, त्यांनी एकमेकाला तिरंगा देऊन किंवा तिरंगा घालून त्यांचं लग्न, आणि 500 ते 1000 दिव्यांगांना त्या ज्या दिव्यांगांच्या 3 चाकाच्या सायकल असतात त्या वाटून त्याचं त्यांचं वाटप केलं. बरोबर. लग्न झालं होतं. मग त्या आता लग्न सराई चालू आहे. हम्म. आता तुम्ही बघताय लग्न सराई कशी आहे, बरोबर. की 1-2 कोटी रुपये लग्नात खर्च होतोय. बरोबर. कितीतरी जेवण अक्षरशः पायाखाली तुडवलं जातंय. जेवण असेल, ते गाड्यांचा ताफा, बाकीचा कितीतरी जेवण, कितीतरी पाणी व्हायला जातंय दिखाव्यासाठी थोडक्यात. आता तुम्ही जे दुष्काळी भाग आहे तिथं लोकांना पाणी प्यायला नाहीये. म्हणजे ही जी लग्नाची पद्धत आहे ही चुकीची आहे. बरोबर. ठीक आहे, तुम्हाला हाऊस असेल, करा तुमची हाऊस, पण जिथं 2 कोटी खर्च करताय तिथं तुम्ही 10-15 लाखात पण उरकू शकता. बरोबर. आणि जो बाकीचा तुमचा खर्च करण्याची हाऊस आहे ती कुठेतरी गरजू लोकांना द्या. असं म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट पाकिटं भरा आणि आर्थिक मदत करा जाऊन, असं कधीच म्हणत नाही. त्यासाठी एक दानत लागते ना. बरोबर. गरजू लोक असं कधीच म्हणत नाही की बाबा मला पैसे आणून द्या. बरोबर. बाबा कुणाच्या घरावरती पत्रा नाहीये, पत्रा फुटलाय, पत्रा टाकून दे. कुणाच्या घरात लाईट नाही, लाईट बसून दे. कितीतरी विद्यार्थी असे आहेत की घरावरती पत्रा फुटलाय, पाणी येते म्हणून अभ्यास करू शकत नाही. मी बघतो स्वतः जाऊन, कितीतरी लोकांकडे अक्षरशः पुस्तकं पोरांकडे नाही आहेत. तुम्ही द्या ना पुस्तकं, काय फरक पडतो? बरोबर. हा, तुम्ही 1 कोटीची मदत केली तर किती पुण्य, म्हणजे स्वतःला पण त्यांना पुण्य लागतं आणि समोरचं तर कल्याणच होऊन जातं आयुष्यात. आता चुकून जर एखादा विद्यार्थी असेल आणि तो त्या लेवलचा असेल, IAS, IPS, IFS काय असेल होण्याची त्याच्यात पात्रता आहे, पण त्याच्याकडं पुस्तकं नाही, पत्रा फुटलेला आहे घरचा, साधनं नाही थोडक्यात, म्हणजे काहीच नाही त्याच्याकडे. पुस्तकं वाचून जर एखादा भविष्यातला IAS ऑफिसर जर झाला नाही तर ही लाजिरवाणी गोष्ट, म्हणजे तुम्ही मला सांगा की ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याला जबाबदार कोण? आपणच आहे सगळे जबाबदार. तुम्ही, आम्ही, सरकार, सगळीच लोक या गोष्टीला जबाबदार आहेत. आणि तू जे आता सांगितलंस की बाबा, मला पण वाटलं की ह्या सगळ्यांच्या आवक्यातल्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणा, कुणीही एखाद्या पोराला पुस्तकं देऊ शकते, ह्या आवक्यातल्या गोष्टी आहेत. फक्त आपण त्या करत नाही, अप्लाय करत नाही. आपल्याला आपण चांगले ब्रँडेड कपडे घालू, स्वतःवरती खर्च करू, पण आपल्याला कपड्यांचं तर तुम्हाला, आता कपड्यांचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो, कपड्यांचं तर मला कधीच काय नसतं. खरंच कधी मला कपड्यांचं काय नसतं. तुम्ही माझे सगळे फोटोज, व्हिडिओज बघा. माझा प्लेन शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स मध्ये तुम्हाला कधी दिसणार नाही. ऍक्च्युली माझं जे कपाट आहे घरात, त्या कपाटात एक पण जीन्स नाहीये. बर. जीन्स हा प्रकारच नाहीये माझ्याकडे. आवडत नाही का काय? कसं नाही, म्हणजे आता एखाद्या गरीबाकडे गेलोय आपण, तर त्या गरीबाला आपण त्याच्यातला वाटलो पाहिजे, किंवा इथं गरीब बसलाय आणि आपल्याला त्याची समस्या सोडवण्यासाठी त्याच्यापाशी जाऊन बसायचंय. बरोबर. तर त्या गरीबाला, आता आपण जर 4-5 हजाराची जीन्स आणि 4-5 हजाराचा शर्ट घालून गेलो, 10-12 हजाराचा गॉगल घालून गेलो, 20-25 हजाराचा गाडीला घालून गेलो, तर तो गरीब आपल्याला काही शेअर करेल का? ते कनेक्टच नाही होणार थोडक्यात आपले. मग जर आपला साधा शर्ट आणि साधी पॅन्ट आणि पायात चप्पल हे घालून गेलो, माझ्या हातात तुम्हाला गाड्या पण कधी दिसणार नाही. बर. आता हा दोरा आईने बांधलाय मम्मीने, आता आईला तर काळजी असतेच मुलाची, बरोबर. तर हा दोरा पण माझ्या हातात कधी नसतो.
पण घड्याळ घातलं पाहिजे तुम्ही, वेळ पळती वेळ सरळ सतत डोळ्यासमोर पाहिजे. तर गरीबापाशी आपण जाऊन बसतो ना, हम्म. त्यावेळेस त्याला आपले पण वाटलं पाहिजे. बरोबर. आता माझा शर्ट तर मॅक्सिमम मॅक्सिमम 2,000 रुपयापर्यंत एखादा शर्ट असेल, तो पण मला असं टोचत राहतं की आपण अंगावरती 2,000 शर्ट घातलाय, आपल्या समोर एखादा गरीब दिसला, याच्या अंगावर कपडे नाहीयेत, ते मला टोचतं अक्षरशः मनाला की आपण 2,000चा शर्ट घातलाय आणि समोरच्याला कपडे नाहीयेत. आपण आज गाडीत फिरतोय, सगळ्या गाडीत फिरतोय, आपण क्रेटा गाडीत फिरतोय, स्कॉर्पिओत फिरतोय, फॉर्च्युनर मध्ये फिरतोय, सगळ्या गाड्या आहेत आपल्याकडे, आलिशान गाड्या, आलिशान घरं, सगळीकडे आपण बसतोय, फिरतोय. खरं तर बघायला गेलं तर तो आपला अधिकार नाही किंवा आपला तो हक्क आपण गाजवण्याचे तेवढे लायकीचे नाही. मी स्वतःला तर तसं सांगत असतो. पण एक की मुद्दा बघ, आपली- मला काय वाटतं, तुला ब्रेक करतोय मी, पण काय आहे बघ, हे आपण म्हणतो तुझा मुद्दा मला पटतोय, पण हे तुझं फिरणं आहे ते त्याच लोकांसाठी. तुझं फिरलं नाही, आज तू म्हणतो बाबा मी मंत्रालयात जातो, मी इकडे जातो, तिकडे जातो कोणासाठी? लोकांसाठीच जातो. मला वाटतं की तुझ्यासारख्या माणसं ती फिरणं बरोबर, योग्य आहे. योग्य आहे. हम्म. पण तुम्ही बघा, आज आता मी असं बोलू नये, आमदार खासदारांची पोरं बघा, हम्म. आमदाराचा पोरगा आहे, त्याला किती मोठा ऍक्सिस आहे काम करायला, बरोबर. किती मोठा ऍक्सिस आहे त्याचं. तुम्ही XYZ, आता मी नाव नाही घेणार कुणाचं, 3-3, 4-4 गाड्या सोबत, अंगावरती जे कपडे, म्हणजे सगळं तुमचा जो नटापाटा असतो, जवळपास रोज 30,000 ते 40,000 रुपयाचं ते अंगावरती असतं. बरोबर. आता कितीतरी असे आहेत पोरं की उगाच आपलं घरात आपण बसलोय, काढ शूटिंग टाक युट्यूबला, कुठं फिरायला गेलोय, काढ शूटिंग टाक युट्यूबला. बरोबर. अरे तुम्ही तो वेळ समाजासाठी द्या ना. 40,000चं तुम्ही कपडे आणि गाड्या घालण्यापेक्षा तुम्ही 2-3 हजार रुपयात उरकू शकता, तुम्हाला लयच हौस आहे तर. आणि बाकीचे तुम्ही पैसे आहेत ना, समाजाला तुम्ही द्या ना, काहीतरी तुम्ही देणं लागतंय ना. आमदाराचा पोरगा झाला, खासदाराचा पोरगा झाला, म्हणजे लय मोठी त्यांनी काहीतरी गड जिंकल्यागत नाही केलं. पण काय आहे बघ, म्हणजे मला असं वाटतं की त्यांना ते जाणीव पण नाही. तुझे स्वतःचे वडील दिव्यांग आहेत, तू काहीतरी ग्राउंडला प्रॉब्लेम बघितलेत, बरोबर, म्हणून कदाचित आपल्याला तळमळ. त्यांना जर ती नाही गोष्ट, तर त्यांच्याकडे ती आपल्याकडे जेवढ्या तळमळीने येणार आहे, बरोबर, तर त्यांच्याकडे नाही येऊ शकत. पण ती त्यांनी काय आहे, जर आपलं वडील समजा किंवा स्वतः काय तर लोकसेवक म्हणून आहेत, 100% कर्तव्य आहेत, बरोबर. त्यांनी आलंच पाहिजे ग्राउंडला. पण काय Actually- त्यांच्या ते जाणीव नाहीत, नाही ते आपण नाकारू शकत नाही. ऍक्च्युली ही सगळी जी आपली इंडियातली राजकारणाची सिस्टम आहे, हीच चुकीची आहे मुळात. बर. खालच्या एखाद्या पक्षाच्या सदस्यापासून, सदस्य सांगतोय मी, सदस्यापासून ते भारताच्या राष्ट्रपतीपर्यंत, ते तर त्यांचं राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री हे सगळं त्यांचं कर्तव्य 100% करतात. बरोबर, त्याच्यात काय वाद नाही. परंतु हे जे पक्षाचे कार्यकर्ते, नवीन आमदाराचा PA झाला, अधिकाऱ्यांचे PA झाले, अधिकारी वर्ग झाला, ही सगळी सिस्टम आहे ना, सिस्टम ही चुकीची आहे. बरोबर. जोपर्यंत कार्यकर्ते बदलणार नाहीत, तोपर्यंत अधिकारी बदलणार नाही. विचारणार पाहिजे ना. XYZ कार्यकर्ता गेला एखादं काम घेऊन, लाख रुपये देतो, काम करून द्या, ही रिअल फॅक्ट आहे आत्ताची. बरोबर. आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना ती भूक वाढत चालली आहे. म्हणजे मला तर सनिताप येतो, अधिकाऱ्यांची ती भूक वाढत चालली आणि आपणच त्यांना बिस्किट टाकतोय. बरोबर. आज मी जाऊन 1 लाख रुपये देतोय, माझं ते काम आहे, ते फुकट होणारं काम आहे, मी 1 लाख रुपये देतोय. उद्या तुमच्याकडे 1 लाख रुपये नाहीयेत आणि तुमचं तेच काम आहे फुकट होणार, तर तो अधिकारी 1 लाखाशिवाय करेल का? सवय लावून ठेवतो थोडक्यात आपण त्याला, जबाबदार आपण. सिस्टम चुकीची आहे. बरोबर. सिस्टम जोपर्यंत बदलत नाही, प्रत्येकाला बदलण्याची गरज आहे. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला सिस्टम मध्ये आपल्या समाजात बदलण्याची गरज आहे. पण मुळात काय आहे बघ, मला काय वाटतं की सिस्टम बदलायची नितांत गरज आहे, पण ते सिस्टम मधल्या घटकांनाच माहित नाही की आपल्याला बदलायची गरज आहे, कोण पोचवत नाही त्यांच्यापर्यंत. नाही पोचवत. तू सांगितलंस की बाबा सिस्टीम मध्ये हे प्रॉब्लेम आहेत, आणि तू म्हणलास की बाबा लहान मुलाची पण जबाबदारी आहे, तितकीच मोठ्या माणसाची जबाबदारी आहे. मग मला एक जाणवलेला प्रश्न आहे की बाबा हे शिक्षण व्यवस्थेतच ह्या गोष्टी इन्क्लूड करता आल्या तर. मुळात शिक्षण व्यवस्था आपली चुकीची, असं स्पष्ट मत आहे तुझं? माझं स्पष्ट मत आहे. का बरं? शिक्षणाचं खासगीकरण.
पण म्हणजे काय आहे शिक्षणाच्या खाजगीकरणातल्या कुठल्या गोष्टींवर तुझं डायरेक्ट आक्षेप आहे की ह्या गोष्टींमुळे हे सगळं होतंय? नर्सरीला मुलगा टाकायचा तर 2-2 लाख रुपये डोनेशन आणि 2-2 लाख रुपये फी. हम्म, बरं, असा नर्सरीत मुलगा काय शिकणार आहे? बरोबर. नर्सरीत मुलगा काय शिकणार आहे? ते घरी पण शिकवू शकतो तुम्ही थोडक्यात, 2-2, होमस्कूलिंग 5-5 मध्ये पण लाख होऊ रुपये शकतं. जर फी घेताय हम्म, तर हे चुकीचं नाही का? बालवाडी ही शासनाची पण नाहीये का? जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, तिथं बालवाडी नाही का? तिथं शिक्षक पात्र नाहीत का? म्हणजे तुम्ही म्हणजे सरकारला माझा एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या सिस्टमवरती जे शैक्षणिक सिस्टम आहे आपली त्याच्यावरती तुमचा विश्वास नाही का? किंवा तुम्ही जे अपॉइंट केले शिक्षक त्यांच्यावरती तुमचा विश्वास नाही का की तुम्ही खाजगीकरण करताय शिक्षणाचं? बरोबर. आपल्या देशात ही मुळात गोष्ट आहे ना, ही जी मी आता सांगतोय तुम्हाला, ही गोष्ट कोणालाच माहिती नाहीये किंवा माहिती असेल पण त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही की आपल्या देशात शिक्षण नॉन प्रॉफिटेबल आहे. बर, त्याला जबाबदार कोण आहे काय वाटतं तुला या सगळ्या गोष्टी? जबाबदार पालक, आणि मग पालकांनंतर ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत मोठ्या मोठ्या, कोणाच्या शिक्षण संस्था आहेत? भरपूर. राजकारण्यांच्याच आहेत. राजकारण्यांच्या आहेत, हम्म, त्याला काय घाबरायचं बोलायला? आहे ते आहे. बरोबर. पटसंख्या जिल्हा परिषद शाळेंची का कमी होती? हम्म, कारण त्याच्या मागचं बाजूलाच प्रायव्हेट स्कूल आहे. बरोबर. का? जिल्हा परिषदच्या शाळेतली जी शिक्षिका आहे किंवा शिक्षक आहे तो तेवढा पात्र नाही का? आहे ना, बरोबर ना. मग तुमच्या जे तुम्ही 5 लाख रुपये घेऊन मुलाला ऍडमिशन तिथं देताय तर तुमचे शिक्षक असे काय आबाळातनं पडलेत काय? पण शासनानं पण त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं तुला बरोबर वाटतं आहे, शासनाने काम करणं खूप गरजेचं आहे त्याच्यावरती. का? हम्म, ठीक आहे, तुम्हाला खाजगीकरण शाळेंचं पाहिजे, आपण म्हणतो पाहिजे, आपण सगळे म्हणतो शासनाचं. आता उद्या समजा तुम्हाला अपत्य झालं तर तुम्ही काय रेफर करणार की माझ्या मुलाला मी कुठं टाकलं पाहिजे? जिल्हा परिषद टाकणार तुम्ही नेऊन? नाही, दर्जा चांगला असेल तिथंच टाकणार. जिल्हा परिषद टाकणार का नेऊन? नाही ना टाकणार. नाही टाकणार. बरोबर. मी मला ज्या दिवशी अपत्य होईल मी त्या दिवशी जिल्हा परिषद शाळेत नेऊन टाकणार. बर. ऑन कॅमेरा बोलतोय. आणि त्या दिवशी जिल्हा परिषदच्या शाळा सगळ्या एसी आणि सीबीएसई बोर्डच्या असणार. हा, ही महत्वाची गोष्ट आहे. काय मुद्दा आहे बघ, आपण ज्यावेळी म्हणतो की बाबा पोरं जिल्हा परिषद शाळेत टाका, हा, पण जिल्हा परिषद शाळांचा दर्जा आत्ताची जर स्पर्धा आपण या जगातली बघितली बरोबर. तर ते मॅच करतील का? आणि पालकांची ह्यात मला जास्त चूक का वाटत नाही? तुम्हाला एक उदाहरण देतो मी. वाबळेवाडी माहिती आहे तुम्हाला? शिरूर तालुक्यातली बरोबर. शिरूर वाबळेवाडीतली एक शाळा आहे जिल्हा परिषदची, हम्म, ती तुम्ही जाऊन बघा. हम्म, आपण ज्या म्हणजे मला असं वाटतं की आपण ज्या विद्यार्थ्यांच्या पिकनिक नेतो हम्म. तशा सगळ्या आमदारांची पिकनिक त्या वाबळेवाडीच्या शाळेत काढली पाहिजे. बर. 288 तिथे नेले पाहिजेत. सुरुवात आपणच करू. आपण एक ऑन कॅमेरा पहिल्यांदा आपण बोलतो की बाबा शिवराजला घेऊन आपण जाऊ वाबळेवाडीत शाळेत, तो आपल्याला दाखवल, ह्याचं डॉक्युमेंटेशन करू आणि या गोष्टी दाखवू की बाबा आहे इथं, हे येऊन बघा. हो, 288 मुख्यमंत्र्यापासून खाली सगळ्या आमदारांनी हम्म. जाऊन शाळा बघितली पाहिजे. त्यात कुणाचं योगदान आहे माहिती? शाळा त्याबद्दल थोडं बोलूया आपण. तिथल्या स्थानिकांचं आहे बरं. किंवा तिथल्या जे मुख्याध्यापक आहेत किंवा हम्म. सगळ्यांचं तिथलं, म्हणजे आपण म्हणू शकत नाही की वैयक्तिक कोणाचं. हा, म्हणजे स्थानिक लोकांनी केलं. स्थानिक लोकांनी वरचं केलं, काय वरून थोडक्यात? पण निधी म्हणजे बरोबर. XYZ त्यांचं काय योगदान आहे ते आपण डीपली स्टडी नाही केलेला मी अजून त्याचा, हम्म. पण ती शाळा आहे. केजरीवालांनी जसा दिल्लीत पॅटर्न आणला किंवा तिथं शाळेत नंबर लागत नाहीत, लवकर ऍडमिशन होत नाही. वा. जसं जे प्रायव्हेट स्कूल्स मध्ये इंटरव्ह्यू द्या, नर्सरीच्या पोराला इंटरव्ह्यू द्यायला लावतात. हा. अरे मग इंटरव्ह्यू जर नर्सरीच्या पोराचा घ्यायचा आहे तर मग आम्ही तुम्हाला नर्सरीच्या मुलाला तिथं शिकण्यासाठी टाकतोय ना. बरोबर. जे त्या मुलाला शिकायचंय तेच जर हम्म. तुम्ही आधी त्याच्याकडून हे करून घेताय तर मग तुमचा उपयोग काय आहे? तुम्ही काय इंटरव्ह्यू घेताय? हम्म. बरोबर आहे का चुकीचं आहे मला तुम्ही नाही, सांगा. मुद्दा बरोबरच आहे की जर तू जर सिस्टम नर्सरीचा मुलगा आहे 3 वर्षाचा असतो हार्डली, बरोबर, त्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेणार. काय कळणार आहे त्या निष्पाप जीवच तो म्हणायचा, त्याला काय कळतंय काय चाललंय काय नाही नाही, त्याला जे समजतंय. आमची हायटेक सिस्टम आहे सगळी, आम्ही इंटरव्ह्यू शिवाय साले हे सगळे ना फालतूपणा आहे हा. हम्म. ज्या दिवशी माझ्या हातात कारभार देता ना त्या दिवशी सगळ्या खाजगी शाळा पाठवून टाकेन बुलडोजर लावून. हा, कारण की हम्म. मला तर असं वाटतं की याच्या शासनाची आणि पालकांची चुकी आहे. पालक पण काय करतात, ठीक आहे आता जी जिल्हा परिषद शाळा आहेत त्या एवढ्या कंडिशन मध्ये नाही आहेत, हम्म. बरोबर आहे, पालकांची पण आपण 100% चुकी नाही मानू शकत. बरोबर. पण जर
एका बाजूने आपण नाही मानू शकत आणि एका बाजूने मानू शकतो. माणूस नाही मानण्याची, चुकी न मानण्याची, तुम्हाला मी आता कारण सांगितलं न मानण्याचं, की बाबा सिस्टम मध्ये त्या स्कूल आहेत त्या व्यवस्थित नाही आहेत. आणि दुसरी चुकी मानण्याचं कारण की सगळ्या पालकांनी एकत्रित येऊन जर रोष व्यक्त केला तर शासनाला झक मारून ते करावं लागेल. नाही बरोबर आहे ना. शेवटी कुठलंही काम काय आहे बघ, ज्यावेळी म्हणजे आता माग महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनचं मोठं काम झालं, बरोबर ज्यावेळी लोक एखादी चळवळ हातात घेतात बरोबर त्यावेळी ते सक्सेस आहे. म्हणजे मला राजकारणातले जे आवडणारा माणूस होता आर राबांनी ग्राम स्वच्छता अभियान सक्सेस करून दाखवलं, बरोबर. तंटामुक्त गाव सक्सेस करून दाखवलं. बरोबर. ज्यावेळी कुठल्याही कामात लोकसहभाग आहे त्यावेळी रिझल्ट आहेत. रिझल्ट 100%. तुझं पण असं म्हणणं आहे की बाबा ह्या पण कामात लोकसहभाग आला पाहिजे आणि लोकांनी स्वतः जास्त interest पालकांनी त्याच्यात इंटरेस्ट दाखवला पाहिजे दाखवला पाहिजे. की तुम्ही आम्ही फी का 5 लाख भरायची, बरोबर 5 लाख आम्ही का भरायची फी तुम्हाला, शासना शाळा आहे ना, बरोबर मग तीच सुधारा ना. तुम्ही 100-1760 योजना आणता, कितीतरी लाखोवधी कितीतरी हजार कोटींची कर्ज काढता तुम्ही, काय गरज आहे. बरोबर. ते पैसे इकडे लोकांना इकडे येतात आणि ते लोक कशासाठी वापरतात बाबा, पोराची फी भरायची. मग तुम्ही बरोबर. शासनाची शाळा जर भारी केली तर गरजच नाही ना. म्हणजे तिकडे तुम्ही 2 लाख देताय त्यातले 10,000 इकडे उचलून द्या त्या शाळेला मदत म्हणून. तुम्ही 1000 कोटींची कर्ज काढताय सगळ्या. अहो तुम्हाला सांगतो XYZ, मी योजनेचं नाव नाही घेणार, योजना चांगली आहे, त्या योजनेचं स्वागतच आहे, पण तोच जो पैसा सगळ्या शाळा सुधारण्यासाठी लावला असताना तर आज सगळ्या शाळा AC झाल्या असत्या, CBSE पॅटर्न झाला असता. बरोबर. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे 10 की वर्षापासून मी लहान असल्यापासून ऐकतोय की गव्हर्नमेंटच्या स्कूल्स आहेत त्या CBSE होणार आहेत किंवा त्या भारी होणार आहेत, तिथं सगळं एकदम डेव्हलपमेंट होऊन एक नंबर होणार आहेत त्या, जशा प्रायव्हेट आहेत. जसं आता मी प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकलोय, मला त्यावेळेस काय कळत नव्हतं. त्यावेळेस जर हे सगळं सिस्टीममधलं कळलं असतं ना तर मी स्वतः जिल्हा परिषदला जाऊन घरच्यांना सांगितलं असतं मला जिल्हा परिषदला टाका. नाही बरोबर की काय बघ, आता ह्या गोष्टींना कोणतरी बोलणार पाहिजे. बरोबर. ठाम मुद्दा आहे. आपण असं म्हणतो की एकट्या माणसाने काय होणार नाही, बरोबर आहे, पण एकटा माणूस जर खरंच मनापासून जर काम करत असेल, जनजागृती करत असेल तर ती गोष्ट व्हायला वेळ लागेल पण ती होईल 100%. आणि माझा तर त्याच गोष्टीवरती विश्वास आहे की, आणि माझं एक आव्हान पण आहे सगळ्या पालकांना किंवा सगळ्या समाजातल्या लोकांना की मी आव्हान करायला काही एवढा मोठा नाहीये, मी स्वतःला कधीच मोठं मानत नाही, पण एक समाजाच्या चांगल्या हेतूने किंवा समाजाचं एक चांगलं व्हावं किंवा सगळे विद्यार्थी शिकले पाहिजेत किंवा सगळी मुलं शिकली पाहिजेत, ह्या हेतूने मी सगळ्यांना सांगेल की सगळ्यांनी एकत्रित व्हा आणि शासनाला रोष व्यक्त करा की सगळ्या जिल्हा परिषदच्या कॉर्पोरेशनच्या शाळा तुम्ही व्यवस्थित करा, जेणेकरून आमची मुलं तिथे जाऊन बसली तरी पाहिजेत. बरोबर. ते पिढ्यांचं नुकसान आहे ना, पुढच्या अख्ख्या पिढ्यांचं नुकसान आहे ते. वाबळेवाडीची शाळेत मी तुम्हाला म्हणलं पिकनिक काढली पाहिजे. बरोबर. सगळे 288 तिथं न्या आणि ती शाळा बघा. किमान तुमच्या शिक्षण संस्था तरी अशा करा बाबा, या लेवलला करा, कमी फी मध्ये चालवा. ठीक आहे, तुम्हाला मी मगाशी म्हणलं की खाजगीकरण तुम्हाला ठेवायचंय आणि खाजगी शाळा पाहिजेत, असू द्या, पण त्याच्यावरती तुमचा कंट्रोल ठेवा. बरोबर. फी साठी एक फी रेग्युलेटिंग कमिटी पाहिजे. कितीतरी शाळा आहेत की पालकांना न सांगता पेरेंट्सची जी मीटिंग असते, PTM पेरेंट्स टीचर्स मीटिंग, त्याच्यात एक कमिटी असते पालकांची शाळेत. प्रायव्हेट शाळा आहे ना तर त्याच्यात कमिटी असते. दरवर्षी तुम्हाला फी वाढवायची आहे ना तर पेरेंट्सची परवानगी असल्याशिवाय तुम्ही फी वाढवू शकता. बरोबर. तर कितीतरी अशा शाळा आहेत की ज्या 15% 20% फी वाढून मोकळे होतात. हे चार्जेस, ट्युशन फीज, अरे कशाचा ट्युशन, शाळेत काय तुम्ही झक मारताय काय. आता याच्यावरती बघ काय लोक येतील जातील, पण मला थेट तुला प्रश्न विचारत की ह्या मुद्द्यावरती तुझ्याकडनं काय कॉल ऑफ ऍक्शन असणार आहे पुढच्या काळात. मी तर तुम्हाला सांगितलं ना, सगळ्यात प्रथम तर जनजागृतीशिवाय काय उपाय नाहीये. सिस्टम मध्ये डायरेक्ट घुसण्यापेक्षा सिस्टम ज्यांच्यापासून बनली तिथून जर आपण सुरू केलं तर सिस्टम ऑटोमॅटिक हलणार. कुठल्याही क्रांती आतापर्यंत जर बघितलं तर तशी जनतेतूनच झाली. आता शिक्षण हे एक सिस्टीमचा भाग झाला. मगाशी तू म्हणलास की बाबा अधिकाऱ्यांचं पण हे ते सगळं आहे.
तर परत येतो मी बच्चू कडूंवरती. मी बरेचसे असे व्हिडिओ बघितलेत की बच्चू कडून डायरेक्ट अधिकाऱ्यांना मारले, कान फटवले. तुला हे बरोबर. कितपत बरोबर वाटतं की अधिकारी एका जबाबदार पदावरती आहे, 100% डायरेक्ट बरोबर. कान फडणं? 100% बरोबर. कान फाडलं नाही त्याला चांगला आहे ना, हातपाय मोडून टाकले पाहिजे. बरं, का बरं, म्हणजे तुला असं का वाटतं? पण सगळ्या अधिकाऱ्यांचे नाही हा. हम्म, कितीतरी अधिकारी चांगले आहेत, हम्म, पण एखादा असा असतो ना की बाबा खरंच समोरचा तडफडतोय हम्म. आणि त्याच्या हातात आहे, त्याला काय घरचं द्यायचं काढून, त्याच्या खिशातलं द्यायचं काढून, सही करायची फक्त. बरोबर. त्या सहीसाठी जर समोरचा तडफडत असेल, त्याचा हक्क मागत असेल, हम्म, स्वतःच्या हक्काची लढाई तो लढत असेल आणि अधिकारी जर त्याला तडफडत असेल, तर मग तो गुन्हेगार आहे. बरं. आम्ही एखाद्या अधिकाऱ्याच्या कानफाडीत मारली तर 353 होती, हम्म, आम्ही शिवी दिली तरी 353 होती. मग तुम्ही तिथं बसून जो गुन्हा करताय तो किती मोठा आहे? बरोबर. त्याच्यासाठी त्याला नाही कुठलं का कायदा? कलम पण नाही, काय कलम पण कुठला नाही. कायदा नाही. कितीतरी कितीतरी लोक तडफडतात. बरोबर. तुझा एखादा प्रसंग आहे का असं काय अधिकारी भरपूर प्रसंग आहेत माझे असे, लक्षात राहिलेला एखादा? भरपूर आहेत. आता मी म्हणजे त्या अधिकाऱ्याचं नाव नाही घेऊ शकत. अधिकाऱ्याचं नाव नको, प्रसंग तर सांगू शकतो. जिल्हा परिषद मध्ये हम्म, शिक्षण विभागात हम्म, एक जणाचा म्हणजे तिथं दाखले मिळतात माहिती आहे आपल्याला. हम्म, जर दाखले शाळेतून तिकडे जातात ते मिळतात. हम्म, तर दाखल्यासाठी फुकट मिळणारा दाखला हम्म, किंवा फुकट मिळणारी एखादी गोष्ट आहे तिथं, हम्म. त्याच्यासाठी 2000 रुपये मागत होता. बरं. तर कोण मागत होता? खुर्चीवर बसणारा माणूस. त्याला खुर्चीवर लाखाच्या घरातला पगार. लाखाच्या पेक्षा जास्त. बर. गरिबाचे 2000 रुपये. त्याला म्हणलं तुझी ड्युटी किती वाजता आहे? संपती 5 वाजता संपती. हम्म, 5:15 मी गेटवर आहे, आत्ताच गेटवर आहे म्हणलं, ये खाली. हम्म, तिथून पुढचा काय होईल ते परिणाम होऊ दे, हम्म. पण मी तुला घरी जाऊन देणार नाही आज. बर. अक्षरशः म्हणजे तिथं भरपूर तो किस्सा झालता, हम्म, तो आता सांगण्यासारखा नाहीये. पण तिथून पुढं त्या अधिकाऱ्याने लाच घेणंच सोडून दिलं. हम्म. पण एक अधिकारी सुधरून चालणार नाही ना. बरोबर. उद्या आत्ता इथून जाताना पण जर मला एखादं काम करायचं असेल किंवा एखाद्या गरीबाची समस्या सोडवायची असेल आणि अधिकारी जर वाकड्यातच शिरत असेल, हम्म. तर त्याला मुस्कडायला मी कधीच मागं पुढे बघणार नाही. महाराष्ट्रात दुसरा बच्चू कडू तयार होते म्हणून एक असं आपण. आपण तसं तर नाही म्हणू शकत, बच्चू कडू साहेबांची बरोबरी नाही करू शकत कोणच, मी तर नाहीच करू शकत. पण त्यांचं एक आदर्श, त्यांची एक प्रेरणा, त्यांच्या कामाची स्टाईल ती आपण यूज करू शकतो. पण बच्चू भाऊंना कौतुक वाटतं का हे सगळं त्यांच्यापर्यंत कुठनं ना कुठनं पोहोचत असं काय म्हणतात त्यावेळी? पोचत राहतं, कौतुक करतात ना. सगळ्या कार्यकर्त्यांचे ते कौतुक करत राहतात. बरोबर. म्हणजे असं कोण लोकांनी बच्चू कडू साहेबांना विचारलं की हम्म. बाबा असा पुण्यातला तुमचा कार्यकर्ता आहे, लय काम करतो असं तसं, हम्म, त्यावेळेस बच्चू कडू साहेब त्यांना सांगतात हम्म. की नाही, माझे सगळे कार्यकर्ते असेच आहेत आणि याच अशाच कार्यकर्त्यांची गरज आहे समाजाला. हम्म. नाही, भारी वाटत असतं म्हणजे ते गब्बर पिक्चर मध्ये नाही का ते चेन तयार करत असतो स्वतःसारखी, हो, तर भारी वाटत असतं. म्हणजे आपल्या तर तू समज राजकारणात पुढे जाशील, तुझ्यासारखं एखादं नवीन पोरग तयार होत असेल तर त्यावेळी आपल्याला भारी वाटतं. त्यामुळे कदाचित त्यांना शिवराज काळभर मध्ये बच्चू कडू ना दुसरा बच्चू कडू दिसत असेल, तू जरी मानत बरोबर. नसलास. रोज तुम्हाला सांगतो मी, हम्म, रोज एखाद्या खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाला हम्म, किंवा अधिकाऱ्याला रोज तुम्हाला सांगतो, रोज 2 ते 3 लोकांना मी शिव्या देतो फोनवर. हम्म. का देतो? वैयक्तिक हेतूसाठी नाही देत. बरोबर. त्या माझ्या शिव्या देण्यातनं किंवा माझा जो रोष व्यक्त होतो त्यांच्यावर, त्याच्यातनं कोणाच तरी काम होत असतंय. बरोबर. आज ऑफिसला मी सकाळी जातो ना, त्यावेळेस 4, 5, 10, 12 लोक बसलेलीच असतात. बर. ज्यावेळेस मी कार्यालयात जातो, ते कार्यालय आपण कशासाठी केलंय? हे लोकांसाठीच. बरोबर. ज्यावेळेस जातो त्यावेळेस, आणि काम काय अशी मोठी नसतात हो. हम्म, आमचा दाखला द्यायना, शाळा मुलांना पेपरला बसून द्यायना, हम्म. हा अधिकारी हे करा ना, छोटी कामं. त्या छोट्या कामांसाठी पण अधिकारी साल्याशिवाय घालतात. बरोबर. आता हे सगळं बघ, हे सगळं काम वगैरे सांगतो, पण मला एक म्हणायचं की बाबा हे सगळं होत असताना आपल्याला बाहेरच्या सगळ्या मित्रपरिवारापेक्षा सगळ्यापेक्षा पहिल्यांदा घरातनं सपोर्ट लागत असतो. घरच्यांचं काय आहे यात सगळं, काय मत येतं? म्हणजे माझी मम्मी, पप्पा, हम्म, काका लोक सगळे, आजी, आजोबा, बहीण, ह्या सगळ्यांनी असं कधीच केलं नाही की तू आता राजकारणात उतरलाय किंवा तू वय तुझं 14 आहे हम्म. किंवा असा नको जाऊ, कुठं चाललं तू आता. त्यावेळीपासूनच नाही. हो, त्यावेळेपासूनच. माझी मम्मी तर इतकी डॅशिंग आहे, हम्म, म्हणजे सेम माझ्यासारखी. हम्म, तू कुठं चाललाय किंवा कधी येणार आहे रिटर्न,
मी चाललोय मम्मी सोलापूरला चाललोय, हम्म. माझं काम आहे. ठीक आहे, जा, डायरेक्ट जा. बर. मम्मी अगं मला असा दिल्लीला पुरस्कार मिळतोय, कसं करू, जायचं, घेऊ का? हम्म. जा ना, का सोडायचा, बिंदास घे. मग ते पुरस्काराचा आता मुद्दा निघाला तर मी त्या पोस्ट वगैरे बघितलं ते नक्की ते पुरस्कार कुठला होता म्हणजे नॅशनल लेवलचा होता? मला काय स्वरूप काय त्या आतापर्यंत पुरस्काराचं? 35 ते 40 पुरस्कार मिळाले. बर. म्हणजे हे असे कुठले आलतू फालतू संस्थांचे पुरस्कार मॅनेजड नाहीत किंवा काय नाही, मॅनेज सगळे. पुरस्कार नाहीत. हम्म. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत समिती, हम्म. 6-7 देशांमध्ये त्यांचं काम गव्हर्नमेंट सोबत चालू असतं. तर त्यांच्या अंतर्गत मला 4-5 पुरस्कार त्यांनी दिलेत. बर. तर माझा सगळ्यात पहिला पुरस्कार माझ्या वयाच्या 17व्या वर्षी, 16 संपून 17 नुकतंच लागलं होतं त्यावेळेस, महाराष्ट्र रत्न पुरस्कार मला मिळाला. हम्म. युथ आयकॉन ऑफ महाराष्ट्र, बर. महाराष्ट्र रत्न. मग त्याच्या तिथून पुढे जी पुरस्कारांची साखळी सुरू झाली ते हम्म. आत्ता मी परत परवाच्या दिवशी दिल्लीला चाललोय. बर. वा. तर तिकडे मला ग्रेट इंडियन पार्लमेंट अवॉर्ड नावाचा पुरस्कार आहे. क्या बात. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत समिती आणि हिंदुस्तान रिसर्च कॉर्पोरेशन हम्म. आणि सेंट्रल एज्युकेशन डेव्हलपमेंट पार्लमेंट कमिटीच्या अंतर्गत हा पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी चांगल्या चांगल्यांना रांगेत उभं राहावं लागतं. लोक क्या? अक्षरशः 10-10 लाख रुपये घेऊन बसतात, आम्हाला हा. पुरस्कार द्या. व तुमच्या 10 लाखापेक्षा काम ग्रेट आहे बाबा जे करतोय ते. काम जे आपण करतोय हम्म. म्हणजे त्याचं कुठंतरी आपल्याला एक प्रमाणपत्र बरोबर. म्हणू शकतो आपण. हुरूप येतो आपल्याला बाबा अशा हो. काही गोष्टीकडे गेले आपल्याला पण भारी वाटतं. बरं आपल्या बरोबर जी लोक निस्वार्थपणे येतात काका आहेत तुझ्या बरोबर, तर ते माणूस निस्वार्थपणे फिरतो तुझ्या बरोबर, बरोबर. त्या माणसांना पण हुरूप येत असतो. बरोबर. तर मग ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि ह्या पुरस्कारासाठी सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. धन्यवाद. आणि महत्वाचं तिकडे निघायच्या आधी तू भाताळवाडीवरती आलायस, हो. त्यासाठी आमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. आता शिवराज म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कुटुंबाचं योगदान आहे, मित्रांचं किती योगदान आहे? मित्रांचं पण भरपूर योगदान आहे. आपण जेवढं कुटुंबाचं आहे त्याच बरोबरीने मित्रांचं पण योगदान आहे. मित्रांच्या बाबतीत काय वाटतं तुला, म्हणजे मित्र ही संकल्पना तुझ्यासाठी काय आहे? मित्र, आपण ते आत्ता मागं गाणं आलं होतं माझ्या, म्हणजे ते आवडतं मला, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अनंत राऊतांचं गाणं. तर ते अगदी खरं आहे. बरोबर. ज्यावेळेस आपण काही गोष्टी घरी शेअर नाही करू शकत हम्म. ते आपण मित्रांना शेअर करतो. बरोबर. म्हणजे भरपूर गोष्टी अशा असतात की आपण मित्रांना शेअर करतो. बरोबर. तर त्यावेळेस मित्र जो आपल्याला धीर देतो ना, तो लाख मोलाचा आहे. बरोबर. तो धीर पैसे देऊन नाही विकत घेतात. क्या बात. हे गाणं ज्यांनी लिहिलंय हा. अनंत राऊत, हे चांगले म्हणजे मोठ्या भावासारखे आहेत. एकदा अनंत राऊतांना भेटवतो, म्हणतो की बाबा पोरगा एक तुमच्या गाण्यातनं प्रेरणा घेते, मित्र जपत्यानंच काहीतरी काम करते, त्यांना पण आवडेल तुझ्यासारख्या माणसाला भेटायला. बरोबर. तर एक महत्वाचा मुद्दा तुला विचारू का, म्हणजे मला माहित नाही की हो तुला प्रश्न कसा वाटेल काय नाही, पण तू गुवाहाटीचं प्रकरण सांगितलंस तू मागं, तर मला असं वाटतं की बच्चू कडू असं माणूस आहे की बाबा निव्या पायापाशी त्या मंत्रीपद ठेवलं असतं, पण ती गुवाहाटीला जाण्याची खरंच गरज होती का? खरंच गरज होती. हम्म. त्याचं कारण तुम्हाला मी मगाशी सांगितलं, दिव्यांग मंत्रालय. बरोबर. दिव्यांग मंत्रालय ह्या शब्दासाठी बच्चूभाऊ गुवाहाटीला गेले आणि शिंदे साहेबांनी पण तो शब्द पाळला. बरं. आल्या आल्या थोडा वेळ घेतला, हम्म. पण आल्या आल्या दिव्यांग मंत्रालय त्यांनी दिलं. मुख्यमंत्री म्हणून तुला कोण आवडलं बाबा? उद्धव ठाकरे आवडले, एकनाथ शिंदे का देवेंद्र फडणवीस? म्हणजे मनापासून सांगायचं झालं तर शिंदे साहेब. कशामुळे? त्यांची जी काम करण्याची पद्धत, म्हणजे आपण भरपूर राज्यांचे सीएम बघतो, हम्म. भरपूर राज्यांमध्ये आपलं पण राज्य येतं. हम्म. होऊन गेलेले सीएम, चालू सीएम, भविष्यातले सीएम, हम्म. कोण शेतात काम करायला जाऊन? बरोबर. माग जी नैसर्गिक आपत्ती त्या कुठं कोसळली, हम्म. जे दरड वगैरे कोसळली, पाऊस ढगफुटी झाली, तिथं जवान पोरं म्हणजे आपल्या वयाची पोरं जाऊ शकली नव्हती वरती. बरोबर. तिथं मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना वर पोहोचले होते आणि त्यांचा एक फोटो मी पाहिला की ते हात धरून असं कोणाला तरी काढत होते. बरोबर. म्हणजे मुख्यमंत्री पद आणि ते जे तिथं काम करत होते, हम्म. म्हणजे याच्यात जमीन आसमानचा फरक. आणि असं माझ्या मागे 10-15 पोलीस आहेत, सिक्युरिटी आहेत, 10-12 गाड्या आहेत, याचं त्यांना कधीच घेणं देणं नसतं. हम्म. सेम बच्चू कडू साहेबांसारखं.
ही गोष्ट मान्यच करायला लागेल. म्हणजे काय आहे, आतापर्यंत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते इतक्या बरोबर. ग्राउंडला येताना कोण दिसलं नव्हतं आणि मुळात परत धागा एक का होतो बघ की एकनाथ आणि शिंदेचा ते पण आपण प्रवास ते हे पाहिलं होतं ना तो मूवी आहे बघा नायक. नायक अनिल सेम कपूरचा. स्टाईल सेम स्टाईल होती. सेम स्टाईल म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजन. बरोबर. तर ते चांगलं होतं. म्हणजे एक नंबर त्यांचा तो म्हणजे जी त्यांची शैली होती लोकांच्यात वावरण्याची, कामं करण्याची. अधिकारी चुकला की ऑन द स्पॉट सस्पेंड. ग्राउंड वरनं आलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळं रिक्षा चालवायचे हो पहिले शिंदे साहेब. नाही काय बघ, म्हणजे एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले ते सगळे हे झालं, ते गद्दारीचं वगैरे गद्दारी ह्याव तेव्हा झालं, पण मला असं वाटतं की तो माणूस यशस्वी झालाय. ते कुठतरी मागं सोडून बरोबर. आज सीएम म्हणून एक सामान्य माणसाला बरोबर. आनंद आहे. आता पण खरं तर फडणवीस साहेब झाले त्यांचं खूप खूप अभिनंदनच आहे सगळ्यांकडून. कारण की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री म्हणल्यावरती त्यांचं अभिनंदनच आहे. पण आत्ताच्या म्हणजे आता जी डेव्हलपिंग स्टेज होती आपली, 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्यात भरपूर गोष्टी बदलल्या होत्या. बरोबर. आता मला त्या गोष्टी म्हणजे आता त्या सिस्टम मध्ये असल्यामुळं जाणवतात. आत्ता पण तेच पाहिजे होते मुख्यमंत्री. भरपूर लोकांची, जनतेची ती अशी इच्छा होती. मग ती त्यांची स्वतःची वैयक्तिक इच्छा नव्हती, जनतेची इच्छा होती की स्वतः मुख्यमंत्री पाहिजे. जर समज बच्चू कडूच मुख्यमंत्री झाले, काहीतरी राजकीय उलतापालती झाल्या, तर काय असेल महाराष्ट्रात चित्र? तुम्हाला एक सांगू का, बच्चू कडू साहेब जर मुख्यमंत्री झाले ना, तर मी माझा तर वैयक्तिक स्वार्थ त्याच्यात काहीच नाही. पण आपल्या अख्ख्या भारतात आपलं राज्य हे एक नंबरला जाईल सगळ्याच गोष्टींमध्ये. सगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही ठेवा. शिक्षण ठेवा, दिव्यांगांची धोरणं ठेवा, शेतकऱ्यांची धोरणं ठेवा. म्हणजे असा एक पण मुद्दा सुटणार नाही त्यांच्याकडून. जी खरीच गरज आहे, सरकारला जो पैसा वसूल होतो आणि राज्याची जी तिजोरी आहे, ती तिजोरी योग्य ठिकाणी त्याचा वापर होईल. ज्यावेळी बच्चू कडू मुख्यमंत्री होतील त्यावेळी मग शिवराज काळभोर किमान आमदार असलाच म्हणा, काय हरकत नाही. जनतेचा आशीर्वाद तर 100% आहेच पाठीशी. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पद आपण म्हणतो पदाशिवाय पण काम करता येतं, पण पद नसलं ना की आपल्याला समजा 10 मिनिटात आपल्याला हे काम करायचं, तर ते पद नसलं की त्याला 2 दिवस लागतील. पद का पाहिजे की पद असल्याशिवाय अधिकारी ऐकत नाही. बरोबर. ठीक आहे, तुम्ही ऐकू शकतात, अधिकारी ऐकतात, कार्यकर्त्यांचं ऐकतात, पण मग त्याच्यासाठी वेगळा मार्ग. मग शिव्या दे, हाणामारी कर, मग कुठं निवेदनच दे, कुठं आंदोलन कर, उपोषण कर. त्यात जाणारा वेळ आणि वेळ कामं होतात, पण जो आपल्याला होऊ द्या त्रास, पण जो आपल्यासोबत कार्यकर्ते असतात त्यांना त्रास होतो. ज्यांचे काम आहे, समजा अपंग आहेत, अपंग आंदोलन येतात त्यांना त्रास होतो. बरोबर. मी स्वतः पाहिलेला आहे त्रास त्यांचा. किती आंदोलन झाले त्याच्यात अपंग सहभाग भरपूर असतो. बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनात तर न बोलावता अपंग. मग काहीतरी रॅली वगैरे होती ना विधान भवनावरती अपंगांची. मला एक अजून अपील झालेलं, माग त्यांनी दिल्लीला बाईक रॅली काढली होती बहुतेक ना, सगळे आम्ही सोबतच होतो. वा. आसुड यात्रा, बरोबर. आसुड यात्रा ही पूर्वी, आसुड यात्रा चालत होती, बरोबर ना? आसुड यात्रा चालत जायचं. सीएम टू पीएम होती. बर बर बर. सीएम टू पीएम आसुड यात्रा होती. गुजरातला जायचं त्यांचं ते. बरोबर. त्यात तर माग बाईक रॅली काढलेली, त्याचं काय टायटल? पंजाबला जे शेतकरी बसले होते आंदोलनाला, त्यांना पाठिंबा म्हणून. ते काहीतरी लाठीचार्ज वगैरे मध्ये झालता प्रवासात जात असताना तिथं बॉर्डरवरती. लाठीचार्ज नाही झाला, काहीतरी आसुड यात्रेत झालतं. बरं. हा, मग ते 2 प्रकरण माझ्याकडे मिक्स होतात कदाचित. ते आसुड यात्रा म्हणजे त्यावेळेस तर भाऊ इतके डॅशिंग, म्हणजे आता तर डॅशिंगच आहेत, कायम डॅशिंग राहणार. त्यावेळेसचा किस्सा तुम्हाला एक सांगतो. त्यावेळेस एक म्हणजे पोलीस गुजरात बॉर्डरवरती होते. राज्याचे पोलीस तर काय सपोर्ट करत होते, पण कारण की आंदोलन असल्यामुळं ती काय आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही. शेतकरी हिताचं आंदोलन होतं ते. तर ते गुजरातचे जे पोलीस होते, धक्काबुक्की कर, हे कर, ते कर. त्यावेळेस भाऊंचं जे ॲग्रेशन होतं ना, ते ॲग्रेशन सगळ्या आमदारांच्यात पाहिजे. भाऊंचं इतकं ॲग्रेशन होतं त्यावेळेस की कुठल्याच परिणामाची पर्वा करत नव्हते. आणि आता पण एनी टाइम, रात्रीचे 12, 2, 3, 5, सकाळचे दुपारचे काही असू द्या, एनी टाइम
ज्यावेळेस रागवायचंय ते त्यांना असं नाटक करावं लागत नाही की मी चिडलोय. आता बाकीचे आमदार जे स्टंट करतात, चिडलेला दाखवतात, कॉलवर शिव्या देतात अधिकाऱ्यांना, ते त्यांच्या रक्तात आहे, तळमळ आहे थोडक्यात. तळमळे. तर मग कधी चुकून शिवी दिली तर दिली, चल काय फरक नाही पडत. आणि ती तळमळ लक्षात येते म्हणजे दिली त्यांचं तर दिली शिवी, काय अधिकारी करणार आहे. विधान भवनातला एक व्हिडिओ बघितला, तुरीच्या ह्याच्यावरती बोलत होते, तर खरं बाबा त्या जाणवतं की त्या माणसाला खरं तळमळ आहे. तळमळे, बरोबर. मागे एक भाषण केलं त्यांनी विधानसभेत, की जे विधानसभेचे अध्यक्ष असतात तर त्या अध्यक्षांची खुर्ची बच्चू कडू साहेब म्हणले की तुमची खुर्ची 3 लाखाची आहे आणि तुम्ही लोकांना घर देताय 1.5 लाखाचं, घरकुल देताय 1.25 लाखाचं. तुमची खुर्ची जर 3 लाखाची आहे तर तुम्ही दिव्यांगांना, दिव्यांग, गरीब, गोरगरीब सगळ्यांना तुम्ही घरकुल किती रुपयाचं देताय? 1.5 लाख, 1.25 लाखाचं. तर ही पटणारी गोष्ट आहे. आणि अभ्यास अजून मला एक काय वाटतं, पहिल्यांदा मला बच्चू कडू का भारी वाटायचं, डॅशिंग होत आहेत. परत जसं आपलं वय वाढत गेलं तसं माझ्या लक्षात यायला लागलं माणूस असं नाही बोलतो, अभ्यास पूर्व बोलतो, सगळं भरपूर अभ्यास आहे. हे सगळे आंदोलन हिंदीन कधी वेळ काढत असतील की जाता येता प्रवासात इकडे गाडीत रात्रीचं वाचन, त्यांचा अभ्यास म्हणजे आपण म्हणजे अंदाज पण बांधू शकत नाही. वाचतात, ऐकतात, सगळंच म्हणजे त्यांचा जो अभ्यास आहे ना किंवा म्हणजे त्यांचं जे नॉलेज आहे त्याचा आपण अंदाज पण नाही बांधू शकत. त्यांचा अजून एक मला एक किस्सा आठवला की बच्चू कडू सांगत होते, कुठे छापून आलं तर मला माहित नाही, पण ती मला आठवते, ठळठळीत आठवते. असा किस्सा होता की त्यांच्या एका मित्राचा ऍक्सिडेंट वगैरे काहीतरी झालता, मुंबईला कुठल्या तरी हॉस्पिटलला आणलं होतं, रक्ताची गरज होती, यांचा रक्तगट तेव्हा मॅच होत होता, त्यांचं वजन होतं कमी, पाणी पिऊन, खिशात दगड भरून पाणी पिऊन. कोण म्हणजे मला त्यामुळे त्या माणूस का आवडतो, राजकीय भूमिका वगैरे राहिल्या, 2 किलो का काय का 1.5 किलो वजन कमी पडत होतं, खिशात दगडी भरली आणि जवळपास 2 लिटर पाणी पिले. त्यावेळेस ते वजन कुठंतरी एकदम काटोकाट मॅच झालं आणि त्यांनी ते रक्तदान केलं. कुठला भारतातला आमदार सांगा 100+ वेळा रक्तदान केलंय? नाही, बरोबर आहे. तुम्ही आम्ही पण 100+ नाही, आपण 10 वेळा पण केलेलं नाही. बरोबर. त्या आमदारांनी 100+ वेळा रक्तदान केलंय. किंवा सुरुवातीचे इलेक्शन्स असतील, बाबा 1-1 रुपये लोक काढून द्यायचे डिपॉझिट भरायला. त्यांचं पहिलं इलेक्शन होतं, त्यावेळेस त्यांच्याकडं फॉर्म भरायला पैसे नव्हते. त्यावेळेस त्यांच्या मतदारसंघातली किंवा बच्चू भाऊंनी तिला मदत केली असेल कधी काळी, त्या बाईने तिथं स्वतःचं मंगळसूत्र सोन्याचं मोडलं आणि बच्चू कडू साहेबांना पैसे आणून दिले फॉर्म भरायला. आता जो पराभव झाला त्यानंतर काय त्या मतदारसंघात तू गेलास का, काय ते भावना आहेत लोकांच्यात? मतदारसंघात तर भावना अशा आहेत की खरं तर जनतेचंच नुकसान आहे. ते बच्चू भाऊंचं काय नुकसान नाहीये त्याच्यात. तो माणूस काय वैयक्तिक स्वार्थासाठी, की त्यांची कुठली शिक्षण संस्था नाही किंवा त्यांचं काय ऊस कारखाना नाही किंवा त्यांचं काय असं फॅक्टरी नाही किंवा काय MIDC तसलं काय नाही त्यांचं. तर जनतेचं म्हणजे कार्यकर्त्यांचं तिथल्या असं म्हणणं आहे की बाबा जनतेचं नुकसान झालं. कारण की बच्चू कडू साहेबांसारखा आमदार इतकं काम केलंय त्यांनी मतदारसंघात, कितीतरी प्रकल्प आणून ठेवलेत. तर हे नुकसान कोणाचं आहे? जनतेचंच आहे ना. जनतेचं. असे किमान 30-40 आमदार असतील तर महाराष्ट्रात चित्र वेगळं असलं असं वाटतं का? 10च असू द्या, असं 40 तर लय झालं, 10च असू द्या, चित्र वर्षात बदलल. बरं, आता आपण शेवटाकडे असताना एका महत्वाच्या प्रश्नावर येऊ की आता तुझं इथनं पुढे धोरण काय? तू काय स्वतःकडे बघतोस? तू काय आता पुढचं इलेक्शन एखादं टार्गेट आहे काय? स्वरूप काय असणार तुझं? आहे ना माझी स्वतःची ग्रामपंचायत. बर, माझ्या गावची ग्रामपंचायत लढणार आहे मी. तू वैयक्तिक लढतो का पॅनल मी टाकतो? सगळा पॅनल पण टाकतोय, मी वैयक्तिक पण लढतोय. कारण की सुरुवात ग्रामपंचायतीपासून करावी, तिथून पुढे तुम्ही पद भोगताल, किती पण तुम्ही मुख्यमंत्री होताल, पंतप्रधान होताल, पण सुरुवात तुम्ही ग्रामपंचायत पासून करावी. बच्चू कडून मला वाटतं प्रवास तसंच आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, परत जिल्हा परिषद, मग आमदारकी. पहिली खासदारकी होती, त्यात पराभव झाला, त्याच्यानंतर आमदारकीला सलग 20 वर्ष त्यांनी. आणि आत्ताचा पण पराभव हा खर तर पराभव त्यांचा आपण नाही म्हणू शकत, जनतेने नाही पाडलेला त्यांना. आता ते तुम्ही समजून घ्या. आणि काय, आणि बच्चू कडू जरा मला, बच्चू कडू हा माणूस जरा मला वेगळा वाटतो, कारण ते आंदोलन पण होती, म्हणजे मी वाचलंय बऱ्यापैकी.
त्यांची तुम्ही साप म्हणजे सोडा, सगळ्या महाराष्ट्राला अधिकाऱ्यांचे. त्यांची साप सोडण्याचे आंदोलन, अधिकारी कोंडून घेण्याचे आंदोलन माहिती आहे. सगळ्या महाराष्ट्राला त्यांचे अग्रेशन दिसतं, पण त्यांची चांगली आंदोलन मीडियाने कव्हर नाही केली. कुठली कुठली? आता एक आंदोलन तर असं होतं, त्या गावात त्या बाईला घर नव्हतं, तर आंदोलन असं केलं की त्या बाईला त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून कोणी 500, 1000, 2000, 5000 ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे पैसे काढले आणि त्या बाईला घर बांधून दिलं. हे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं. त्या आंदोलनात तोडफोड होती, एसट्या जाळत्यात, सगळं होतं. पण बच्चू कडू साहेबांनी एक वेगळा संदेश दिला त्याच्यातून की तुम्ही आंदोलन करताय ना, आंदोलनाची दिशा म्हणजे आंदोलनाचं स्वरूप हे फक्त तोडफोड नसावं, आंदोलनाचं स्वरूप असं पण असावं की यात कुणाचं तरी कल्याण होईल. त्या बाईला आज घर मिळालं. आंदोलनाच्या माध्यमातून घर बांधून देण्याचं आंदोलन हे जगातलं पहिलंच असेल. रुग्णसेवेचं पण चांगलं काम चालतं. सुरुवात रुग्णसेवेपासून आहे बच्चू कडू साहेबांची. विदाऊट तिकीट, पहिलं माझ्या वयाचं असताना विदाऊट तिकीट भाऊ पेशंट घेऊन मुंबईला जायचे. ते सगळ्या योजनेचा अभ्यास त्यांना लहानपणापासूनच आहे. तर ते त्या योजनेच्या मार्फत ते पेशंटला बसवणं आणि ते ऑपरेशन करून आणणं, परत विदाऊट तिकीट जायचं. तुझा आदर्श कोण आहे या सगळ्या प्रवासात असेल, किंवा एक अल्टिमेट आपला आदर्श असतो की ह्या माणसाकडे बघून बाबा मी सगळं काम करत असतो, असा आदर्श कोण? अर्थातच बच्चू कडू साहेब. बच्चू कडूंकडे बघून मी त्या स्टाईलचं राजकारण तुला इथनं पुढे करायचं सगळं? हो, करायचंय पण आणि आता करतोय पण. इथून मागे पण तेच केलंय. बर, मला वाटतं की बाबा ही पॉडकास्ट ज्यावेळी बच्चू कडू साहेब स्वतः बघतील त्यावेळी ते आनंदी माणूस असेल. कारण काय आहे बघ, राजकारण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या बाजूला, पण मला आत्ताचं राजकारण बघता इतकं निस्सीम कार्यकर्ता नाही कुठं भेटत. बरं, असा एक पक्ष आहे की बाबा ज्या संस्थापक आता इलेक्शन हारलाय, तरी तू तुझ्या भूमिकेवर ठाम आहेस की तो माणूस त्या जय पराजयाच्या पलीकडे आहे. हो, निवडणुका येतात जातात. हो, आमदार 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 4 अक्षरासाठी बच्चू कडू साहेब नव्हते. म्हणजे आमदार पद होतं म्हणून बच्चू कडू होते असं नाही. बरोबर, त्या पदापेक्षा मोठे आहेत ते पद त्यांच्यापाशी काहीच नाही. कितीतरी नेते असे बघतो की बाबा आता राज ठाकरे समजा आता नाही आहे हे आमदार, पण त्या माणसाचा प्रभाव नाही ना करू शकत. तर हीच आहे ना, आतापर्यंत डावी चळवळ बघितली, उजव्या चळवळ बघितल्या, कधी कधी या लोकांची काय 1 नंबर सुद्धा पार्लमेंटमध्ये नव्हती लोक, पण यांचा प्रभाव होता. शेकाप जरी आज ऍक्टिव्ह नसला जास्त, म्हणजे आमदारांच्या संख्येत कमी संख्या आहे, तर तुम्ही नाकारू शकत नाही ना शेकापचा. नाकारू शकत. त्यामुळे आणि मला एक जी गोष्ट दिसते ती प्रहारचं एक संघटन इतकं मजबूत झालंय, तर त्या संघटनातनंही चांगली काम, म्हणजे माझ्या अगदी 2-3 जवळच्या लोकांना मेजर ऑपरेशन्स मध्ये मदत झाल्या. तुझ्याकडनं काय तशी कामं झालीत का बाबा, की प्रहारची जी रुग्णसेवेची आघाडी आहे तुमची, काय नाव आहे ते? भरपूर, म्हणजे जी बच्चू कडू साहेबांनी टीम पेरून ठेवलेली आहे ना मुंबईत, ती अत्यंत चांगली. म्हणजे तिथं समजा मी तर माझ्या गावातले, आजूबाजूचे, माझ्या मित्रपरिवारातले, माझ्या म्हणजे संबंधातले जे माझ्याकडे लोक यायचे की बाबा आमचं असं ऑपरेशन आहे, 5 लाख खर्च आहे, 10 लाख खर्च आहे, ठीक आहे, मुंबईला स्वतः घेऊन जाणं किंवा त्यांना पाठवणं, अपॉइंटमेंट घेऊन ऑपरेशनची तारीख स्वतः त्या ऑपरेशनच्या दिवशी जाणं तिथं. म्हणजे एखाद्याचं हृदयाचं ऑपरेशन आहे, त्याला काय ते पेसमेकर टाकायचा किंवा ॲक्च्युअली कसलं ऑपरेशन असू द्या, नाहीये परिस्थिती, आणि खरंच लोकांची एवढी परिस्थिती अचानक 5 लाख आणि 10 लाख नाही आणू शकत लोक. बरोबर. तर ते 5 लाखाचं ऑपरेशन फ्री ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस ते लोकांचं म्हणजे ते पुण्य, आपण आपलं सगळं आयुष्य काढलं तरी तेवढं पुण्य मिळत नाही आपल्याला. नाही, आपल्याला पण एक वेगळा आनंद असतो ते. ऑपरेशन झालं त्या माणसाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, आनंद असतो. मला असं वाटतं की रुग्णसेवेचं काम जगातलं सगळ्यात पुण्य मिळवणारं काम आहे, सगळ्यात पवित्र काम आहे. कारण की आणि सुरुवात बच्चू कडू साहेबांची रुग्णसेवेतनं झाली. तुम्हाला सांगितलं मी मागाशी, स्वतः पेशंटला घेऊन जायचे. आता तुमच्या आमच्या आपल्या सारख्यांना गाडीच लागती, 4 व्हीलरच लागती, फॉर्च्युनरच लागती, त्याशिवाय जाणार नाही. आता अजून एक माझा महत्वाचा मुद्दा की बाबा विचारसरणी बच्चू कडूंची तर क्लिअर आहे बाबा. म्हणजे काय क्लिअर म्हणण्यापेक्षा ते असंच कुठंच एकदम कट्टरतावाद नाही. ते माणूस एका बाजूला महात्मा गांधींना म्हणतोय, एका बाजूला शिवाजी महाराजांना म्हणतोय, एका बाजूला स्वामी विवेकानंदांना मानतोय. म्हणजे ते ज्या महापुरुषात जे चांगलं आहे ते घ्या, अशा विचारसरणीचा माणूस आहे. मग ह्या इलेक्शनला खरंच तिसऱ्या आघाडीची गरज होती की बाबा, जर काँग्रेस एक मिळत्या जुळत्या विचारसरणीचा आहे किंवा
महाविकास आघाडी आहे किंवा युतीबरोबर ते गेले, मग या दोन्हीकडे एका ठिकाणी कुठं जाऊ शकत नव्हते, तिसऱ्या आघाडीची गरज होती का खरंच? नाही, तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस भाऊ मंत्री होते, राज्यमंत्री होते, त्यावेळेस पण विधानसभेत विरोधात बोलायचे. ते का बोलायचे? गप्प बसू शकत नव्हते का? की मी बाबा माझ्याकडे राज्यमंत्री पद आहे, राज्याची धुरा सांभाळतोय मी आज, तर मी गप्प बसू शकत नव्हतो का? बरोबर. पण ते का विरोधात बोलायचे? कोणासाठी बोलायचे? जनतेसाठी. बरोबर. तर तिसऱ्या आघाडीची गरज होती का नव्हती हे मी नाही सांगू शकत, किंवा मी तेवढा हे नाहीये, कारण की आज बच्चू कडू साहेबांनी तो निर्णय घेतला म्हणजे ते कुठेतरी अभ्यास करूनच घेतला. बरोबर. तिथपर्यंत आपण नाही त्याला उत्तर देऊ शकत, पण मला तर असं वाटतं की गरज होती, कारण की जो माणूस मंत्री असताना विरोधात बोलतोय जनतेच्या कामांसाठी, तर स्वतःची जर कुठं पॉवर वाढली किंवा स्वतःचे जर आमदार असले, स्वतःचे जर मंत्री असले, तर तेच प्रश्न अंमलात आणता येतील. बरोबर. किंवा थोडक्यात संघटनेच्या दृष्टीने ते महत्वाचं होतं असं तुझं एक थोडक्यात म्हणणं आहे. म्हणजे संघटनेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना फायदा होईल नाही होईल आमची गोष्ट आहे, पण फायदा त्याचा जनतेला होणार. त्याच्यामुळे इथून पुढं भविष्यात पण निवडणुका तर येतात जातात, भविष्यात बच्चू कडू साहेब मुख्यमंत्री होतील ही अपेक्षा माझ्या सोबत लाखो लोकांना आहे. तर शेवटाकडे जात असताना मला एक तुला प्रश्न विचारायचा की बाबा तुझं आता वय वर्ष किती? 21 बरोबर ना? माझं 20 संपलं आणि आता मागच्या महिन्यात 21 सुरू झालं. 21 सुरू झालं. मग 21 वर्षाचा एक तरणा बांड एवढा पोरगा एवढं भारी काम करतोय, मला मी तुझ्याशी गप्पा मारून मजा आली थोडक्यात की बाबा खरंच बाबा, म्हणजे आज माझं वय 25 आहे, पण आपल्यापेक्षा 4 वर्षांनी बारका असणार एक आपला लहान भाऊ म्हणून इतकं भारी काम करतोय, मला लय भारी वाटलं. तुझा आजच्या तरुणाईला संदेश काय आहे? संदेश हाच आहे की आता तरुणाई तर आपण बघतो, तरुणाईला तर संदेश दिल तितका कमी आहे आता, कारण की त्यांच्याच हातात आहे सगळं. बरोबर. म्हाताऱ्या गोताऱ्यांच्या हातात काय नाही राहिलेलं, सगळं तरुणाईच्या हातात आहे. पण तरुणाई आपली त्यांना त्यांचं कर्तव्यच कळत नाही आता. कर्तव्य त्यांच्या लक्षात येत नाही की आपलं काय कर्तव्य आहे. ठीक आहे, तुम्हाला आईबापाने शिकायला पाठवलंय, तुम्ही शिक्षणासोबत काय काय करताय ते योग्य नाहीये. तुम्ही शिक्षण करताय, शिक्षणासोबत कुठंतरी तुम्ही महिनाभर जर कॉलेजला जाताय तर 2 दिवस तुम्ही समाजासाठी काढा, 1 दिवस काढा, 1 तास काढा, पण कुठंतरी काहीतरी काढा. तुम्हाला रस्त्यात तुम्ही आता समजा हातात बिअरची बाटली सिगरेट घेऊन चाललाय, 200-500 रुपयाचं काय झालं असेल ते, आता मला काय माहिती नाही त्याच्यातलं, आणि साईडनी जर एखादा गरीब चाललाय, तुम्ही त्या बिअरच्या बॉटलला आणि त्या सिगरेटला खर्च करण्यापेक्षा तोच खर्च त्याला एखादं जेवणाचं ताट आणून द्या. मेसमध्ये 100-50-60 रुपयाला ताट भेटतं, ते आणून त्याला द्या. 1 टायमाची दारू नाही पिली तर काय फरक नाही पडत. तरुणाई जो ट्रॅक आहे ना तो पूर्ण बदललाय. ते ट्रॅकवर तरुणाई यायला खूप वेळ लागेल. त्याला तुझ्यासारखी पोरं पाहिजे समाजात, असं मला सरळ सरळ म्हणायचं. काय शिवराज, खरंच बोलून भारी वाटलं. तुला पुढच्या प्रवासासाठी भरपूर शुभेच्छा. कारण काय आहे बघ, तू जे काम करतोयस ते मलाही मस्त करू वाटतं. मी आज सिनेमा क्षेत्रात लेखक दिग्दर्शक म्हणून काम करतोय, किंवा माझ्या काय अडचणी आहेत, अशाच बऱ्याच जणांच्या अडचणी असतात, सगळ्यांना करता येत नाही. मग मला वाटलं की बाबा शिवराज काळभोर असं काम करतोय तर त्याला माझं चॅनल आहे युट्यूबचं, तर त्याच्यावरती व्यासपीठ मिळालं पाहिजे. तर तुला खूप खूप शुभेच्छा. तुझं हे काम असंच वाढत राहू. शिवराज काळभोर मला भविष्यात मंत्रिमंडळात बघायला आवडेल, आमदार म्हणून बघायला आवडेल, जी काय असतील पद. पण इथनं पुढं म्हणजे आपण मागचे बरेच दिवस बोलतोय फोनवरती, आज आपण प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटतो. पण मला सांगायला आनंद वाटेल की शिवराज काळभोर माझा लहान भाऊ आहे, माझा एक मित्र आहे चांगला, 100%. आणि हे काम तुझ्या हातनं घडव. तू सांगितलं तशी हजारो लोकांची रुग्णसेवा तुझ्याकडनं घडव. आणि शिवराज काळभोर, तू आज जसं आपण या डिस्कशन मध्ये बच्चू कडून वरतीच किमान आपण अर्धा तास बोललो, बरोबर, तर उद्या कोणतरी येणारा एक नवीन कार्यकर्ता शिवराज काळभोर विषय असं बोलू, ही सदिच्छा. आपण थांबूया. मित्र, धन्यवाद आलास. आमंत्रित केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. येस येस. भाताळवाडीच्या निमित्तानं आमचा प्रयत्न आहे की चांगली चांगली लोक निसर्गाच्या सानिध्यात आणून बसवणं, आणि आज जशा शिवराज बरोबर गप्पा झाल्या तशा मन मोकळ्या गप्पा मारणं. तर सगळ्यांना आव्हान हेच आहे की भाताळवाडीची आता सुरुवात आहे, अगदी कमी पॉडकास्ट झाल्यात, पण तुमचा प्रतिसाद बघता तर भाताळवाडीला पुढे जायला काय हरकत नाही. तर भाताळवाडी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण शिवराज सारखी आज जर समाजात चांगली काम करणारी पोरं आहेत,
चांगली काम करणारी बरीच लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली. तर ही बाताळवाडीवरती तुम्हाला दिसत राहणार आहेत वेगवेगळ्या टप्प्यात. त्यासाठी हे चॅनल मोठ्या प्रमाणात शेअर करा. आता शूट झालं की येतोच नाश्ता करायला. चहा इथं 2 कप ठेवा आणि जावा. आज आपण इथं पुण्यात सिंहगडच्या पायथ्याला बसलोय. कदाचित आपण कुठंतरी मॉरिशसमध्ये शिवराज मंत्री झाल्यावर आपल्याला घेऊन जाईल काय केरळला जाऊन बसू. तुम्हाला नाही नेणार मी फिरायला, आपलं देश सुधारायला कामाला लावलं तुम्हाला पहिलं. कॅमेरामॅन एंड कर.